या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आजच्या कार्यक्रमाचे जे आपल्याकडे आलेले आहेत प्रायोजक, त्यानंतर आपटे वाचन मंदिराचे मुख्य आत्ता ज्यांनी माझा परिचय करून दिला ते पुजारी सर आणि सगळी कार्यकारिणी, इथे उपस्थित सगळे बंधू भगिनी, या सगळ्यांना जय हिंद. मला ऐकायला येऊ दे तुमचंही जय हिंद. व्हेरी नाईस. मुळातच आज अतिशय प्रसन्न हा दिवस मला वाटतोय. एकतर ऑपरेशन सिंदूरला आपण 1 वर्ष पूर्ण केले, त्याचा जल्लोष, त्या निमित्ताने त्याचं स्मरण सगळ्या देशभरामध्ये केलं जात आहे. आणि असं असताना आपण देखील आपल्या व्याख्यानमालेमध्ये ह्या विषय अंतर्भूत केला, ही फार मोठी गोष्ट मला वाटते. म्हणजे कुठेतरी सैन्य म्हणजे बॉर्डरवरती लढणारं, किंवा सैन्य म्हणजे केवळ म्हणजे काय म्हणूया आपण सैनिक आणि आर्म फोर्सेस आणि सीमारक्षा असं न करता नागरिकांच्या देखील तो किती जिव्हाळ्याचा विषय आहे, नागरिकांना देखील त्याच्याविषयी किती उत्सुकता आहे, हे मला असं वाटतं आयोजकांनी ताडलं आणि त्याप्रमाणे त्यांनी तो विषय या व्याख्यानमालेमध्ये अंतर्भूत केला. याच्यासाठी मी ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी आणि सगळ्याच कार्यकारिणीचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यासाठी मला त्यांनी इथे बोलवलं. ज्या प्रांगणामध्ये उभे आपण आहोत तो देखील एक ऐतिहासिक वारसा घेऊन आपल्या सगळ्यांसमोर ही वास्तू डौलाने उभी आहे. अशा ह्या वास्तूमध्ये खूप पॉझिटिव्ह आपल्याला वाटत असतं, अनेक चांगल्या सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि तसाच काहीसा अनुभव मला आपटे वाचन मंदिरात देखील आला. इतक्या वर्षांपासून समविचारी माणसं एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात विविध क्षेत्रातली, आणि असं काहीतरी मोठं ह्या शहरामध्ये घडवतात, ती वास्तू जतन करतात. हे हजारो पुस्तकं त्यांची पालकांप्रमाणे काळजी घेतात, कारण वाचन हे आता दुरापास्त होत चाललंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे प्रयत्न तिथे केले जात आहेत ते पाहून अक्षरशः अंतःकरण भरून आलं. इतकं मनापासून मला आनंद झाला आणि त्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी खूप खूप मी शुभेच्छा देते, कारण या प्रकारच्या चळवळी इतरांसाठी देखील खूप अनुकरणीय आहेत असं मला वाटतं. आणि वाचन मंदिर हे नाव किती सार्थ आहे याची मला तिथे कल्पना आली. तर आपण सगळ्यांनी आवर्जून मंदिरासाठी जे जे करता येईल ते आपण सगळं करूया. आणि जेव्हा अशा प्रकारची व्याख्यान मला वर्षानुवर्ष यशस्वीपणे एखाद्या शहरामध्ये चालते, मला असं वाटतं ती काही वेगळी राहत नाही, तर त्या शहराच्या संस्कृतीचा ती भाग होते आणि ती अनेक पिढ्यानपिढ्या पुढच्या घडवते. तसंच काहीसं आज देखील अनुभव येतो की एवढ्या छान पद्धतीने वर्षांपासून ही व्याख्यानमाला सुरू आहे. तर पुढे देखील या प्रकल्पांना, प्रयत्नांना भरभरून यश लाभू दे, मी शुभेच्छा व्यक्त करते आणि त्यांचे आभार मानते. सुरुवातीला मी जसं म्हणाले की आपण आत्ता ऑपरेशन सिंदूरचं 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे. आणि अनेकदा असं होतं की टी व्हीवरती किंवा बातम्यांमध्ये आपण खूप काही ऐकत असतो, परंतु त्याच्यामध्ये जे काही छुप्या गोष्टी असतात किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरनलाइज हा शब्द वापरतो, की त्याला आपल्यापर्यंत ते घेऊन येणं, हे काम मला असं वाटतं अशा प्रकारच्या ह्या व्याख्यानातून होत असावं. आणि मला तो दुवा सांधण्याची इथे संधी मिळालेली आहे, कारण भारत ही सगळी योद्ध्यांची भूमी आपल्याला माहिती आहे. आणि अनेक लढाई आपण लढलेलो आहोत, प्रसंगी परकीय अतिरेक्यांशी लढलेलो आहोत, आणि आता आपल्याला शेजारी देखील असा लाभलेला आहे एवढ्या वर्षांपासून. तर आपल्याला सारखी लढाईची संधी तो देतोय आणि आपण देखील अथकपणे ती लढाई सुरू ठेवत आहोत. तर अशा पद्धतीने आपला इतिहास आहे. पण तरीही काही लढाया ह्या म्हणजे वैयक्तिक आयुष्यात जसे काही क्षण त्या व्यक्तीच्या आपल्या पटलावरती, कायमचे स्मृती पटलावरती नोंदले जातात, गोंदले जातात, त्याप्रमाणे काही लढाया ह्या भारताच्या इतिहासाच्या भारताच्या लष्करी इतिहासावर देखील अशा खूप चांगल्या पद्धतीने गोंदले गेलेले आहेत. आणि आत्तापर्यंतचा जो आपला मिलिटरी हिस्ट्रीचा पॅटर्न होता सगळा, म्हणजे लष्कराचा किंवा लष्कराची उद्दिष्ट, लष्कराची काम करण्याची पद्धत, याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल ह्या ज्या लढाईमुळे झाला. आणि पुढे देखील येणाऱ्या काळासाठी एक मोठा असा मापदंड प्रस्थापित केला गेला. ती लढाई म्हणजे ऑपरेशन सिंदूर होय. आणि त्याच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. मला असं वाटतं की सुरुवातीलाच मी जे योद्धे त्याच्यामध्ये लढले, काहींनी त्यांचे प्राण देखील अर्पण केले, त्या सगळ्यांचं मी इथे पुण्यस्मरण करते. कारण त्यांनी म्हणजे रणांगणावर जे आपण लढतो ते अतूट शौर्य तिथे लागतं. श्रीकृष्ण ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सांगतो, आणि आपल्या सगळ्या श्रद्धांजली स्थळांवरती एक श्लोक आपल्याला कोरलेला दिसतो, शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चापि अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. केवढ्या गुणांना घेऊन एक क्षत्रिय त्या युद्धभूमीवरती उभा असतो.
आणि ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्य आता आपण येणाऱ्या काळामध्ये बघूच यात ह्या तासामध्ये. परंतु त्या ती वैशिष्ट्य बघत असताना सुद्धा एक आपल्याला जाणवेल की जे जे काही मी बोलतेय ते केवळ रणक्षेत्रावरच्या लढाईपुरतं मर्यादित नाहीये. तर आपण हे पुन्हा एकदा दाखवून दिलं, किंबहुना सगळ्या जगासमोर एक आपण उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केलं की किती तऱ्हेतऱ्हेनी एक लढाई लढली जाऊ शकते, त्या सीमेमध्ये राहून देखील. आणखीन मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून, कायद्यांच्या माध्यमातून, त्यानंतर परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून कितीतरी वेळेला कितीतरी बाजूंनी जेव्हा सगळं एकवटून येतं तेव्हा ती लढाई अशी संस्मरणीय होते. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर होय. आणि अलीकडच्या काळात मला असंही वाटायला लागलं की युद्ध कसं सुरू करावं, कसं ते पार पाडावं आणि कुठे थांबावं हे देखील ऑपरेशन सिंदूरने आपल्याला घालून दिलेलं आहे एक तो आदर्श. कारण बाकीच्या देशांना कुठे थांबायचं हे कळलेलं नाही. त्यांचे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे मिलिटरी नेहमी ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवते आणि तेवढ्यापुरतं प्रिसाइजली काम करते, एवढ्या सेकंदांना आणि एवढंच ते समोर टार्गेट आपण अचीव करणार आहोत. त्याच्यामुळे जेव्हा सीजफायर झाला तेव्हा मार सगळ्यांनी अगदी व्यक्त केलं, आता POK घेऊनच राहा, आता पाकिस्तान घेऊन राहा, ह्या आपल्या भावना सगळ्यांच्या उचंबळून आलेल्या होत्या कित्येकांच्या आणि त्या वाहत होत्या सोशल मीडियावरती. तरीही आपलं राजकीय नेतृत्व असेल आणि मिलिटरी सगळं हे नेतृत्व असेल त्यांच्या ध्येय धोरणामुळे आणि नेमका आपल्या देशाचा आपण काय म्हणूया फोकस कुठे आहे हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे कुठे म्हणजे कुठल्याही प्रकारे युद्धाच्या खाईमध्ये न लोटता बरोबर ठिकाणी त्यांनी तो युद्धविराम घेतला. आणि कालच त्यांनी हेही जाहीर केलं की हे जे ऑपरेशन सिंदूर आहे ही लढाई नव्हेच, किंवा इतर आपण ऑपरेशन्स अनेक लढली आतापर्यंत की ऑपरेशन कॅक्टस लिहिली, हे ऑपरेशन ते ऑपरेशन, ते झालं आणि ते संपलं त्या दिवशी. पण ऑपरेशन सिंदूर मात्र हे असं ऑपरेशन आहे जे ऑनगोईंग आहे, जे सुरू राहणार. कारण ते त्या 3 दिवसांपुरतं मर्यादित नव्हतंच, तर आपण दहशतवादाविरुद्ध जी लढाई घोषित केली आहे त्याचं नाव खरं ऑपरेशन सिंदूर आहे. आणि ते पॉज झालंय, ते संपलेलं नाही, ते संपणार नाही. जेव्हा जेव्हा समोर शत्रू उभा असेल दहशतवादाच्या स्वरूपात, जेव्हा जेव्हा या देशावरती आक्रमण होईल तेव्हा तेव्हा ऑपरेशन सिंदूर तत्काळ सुरू होईल, असं त्यांनी वारंवार आता घोषणा केली, त्याची पुनरावृत्ती केली त्याची. परवा सुद्धा कॉन्फरन्स जी झाली, तर त्याच्यामुळे हे असं खूप युनिक असं ऑपरेशन आहे जे आपण सुरूच ठेवणार आहोत आता, आणि त्याच्यात बदल होणार नाहीये. तर आपला जो मी मगाशी म्हणाले तसं मिलिटरीचे पॅटर्न्स आपण बदलले, अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आणि येणाऱ्या काळासाठी अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत याची देखील जाणीव आपल्याला ऑपरेशन सिंदूरने करून दिली. की आपण आत्मनिर्भर भारत जो म्हणतोय तो केवळ शब्द नाहीये, तो मंत्र आहे, ते सूत्र आहे. आणि ते कशा पद्धतीने आर्मी, नेव्ही, एअरफोर्स इम्प्लिमेंट करतायत सध्या, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत, ही सगळी जाणीव आपल्याला ऑपरेशन सिंदूरने करून दिली. मुळात रावणवध होतो, पण तो कशासाठी झाला किंवा त्या रावणाने केलं काय होतं हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे 7 तारखेला जे आक्रमण झालं, 8 तारखेला जे आक्रमण झालं, त्याच्यानंतर आपण कुठले कुठले एअरबेस उडवले, कुठले शस्त्र वापरले गेले, हे तर ऑपरेशन सिंदूरमध्ये येणारच आहे. परंतु हा जो दहशतवादाचा रावण मला खूप छोटा शब्द वाटतो, रक्तबीज राक्षस, हीच उपमा योग्य आहे की एक थेंब खाली पडला की त्यातनं दुसरा राक्षस उगवतो, अशीच उपमा ह्या दहशतवादाला द्यावी लागेल. तर ह्याचं मूळ कुठेतरी खूप मागे आहे. आणि पहलगाम हल्ल्यामध्ये त्याचं स्वरूप खूप चांगल्या प्रकारे उघडं पडलं आणि ते खूप चांगलं झालं असं मला एका अर्थाने वाटतं, ज्या स्वरूपामध्ये ते सत्य बाहेर आलं, जे की छुपं सत्य होतं इतके दिवस. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांच्या आपण सगळे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतो. ते सगळा तो जो कमीत कमी 200 वर्षांचा काळ आपण ज्याला म्हणूया, प्रचंड लूटमार आणि इथलं सगळं वैभव उद्ध्वस्त करणं आणि काय म्हणून थोपले गेलेले दुष्काळ असू देत, त्याच्यानंतर त्यांची ध्येय धोरणं असू देत, ह्या सगळ्या गोष्टी आणि किलो हजारो टनांनी इथून नेलेली त्यांनी संपत्ती असू देत. मग पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, त्याच्यामध्ये देखील भारतीय सैनिक लढले, ज्याचं कुठेही नामोनिशाणच दिसत नाही. तर अशा पद्धतीने ब्रिटिशांचं राज्य संपलं, पण ते खूप काही रुजवून गेले आपल्या देशामध्ये आणि एक कायमची जखम आपल्यावरती ओढून गेले, ती म्हणजे फाळणी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनल व्हायलन्स ज्याला आपण म्हणतो तो त्या काळात झाला आणि 2 राष्ट्र निर्माण झाली. तर ह्या 2 राष्ट्र निर्मितीमध्ये काहीही तथ्य नव्हतं,
हे देखील तेव्हा माहिती होतं, पण दुर्दैवाने त्या सगळ्या घटना घडल्या आणि एक खूप वाईट असा शेजारी आपल्याला तिथे सोडून ते गेले आपल्याकडनं. आणि दुसरं, तेव्हा जे आपण गाफील होतो थोडेसे, की आपली सुरुवात कुठे झाली तेव्हा सैन्य दलांची, तर आता स्वातंत्र्य मिळालं, आता सगळं पार पडलेलं आहे, आता सगळं चांगलंच झालेलं आहे, होणार आहे, आणि आता पुढे आहे तो फक्त भाईचारा. आता आपल्याला सैन्याची काय गरज आहे, ह्या नोटवरती होतो आपण, किंवा तेव्हाचं राजकीय नेतृत्व, की सैन्याची गरज नाही आता भारताला फारशी. आणि काय म्हणूया आपण, ह्या गैरसमजातनं ताबडतोब आपल्याला शेजाऱ्यांनी जागं केलं. 47 सालीच पहिलं आक्रमण झालं आणि 47-48 हा प्रचंड संघर्ष आपण पाकिस्तान बरोबर केला. त्या काळी जो काश्मीर त्यांच्या ताब्यात गेला तो अजूनही तिथे आहे. पुढे हळूहळू ताबारेषा सगळ्या आखल्या गेल्या, नियंत्रण रेषा, आणि त्याच्यानंतर त्या रेषेच्या अवतीभोवती हे सगळं राजकारण आणि युद्ध हे सगळं चालत गेलं. परंतु ते जे पाकिस्तानचं सगळं स्वरूप होतं ते हळूहळू कसं बदलत गेलं हे थोडक्यात आपण समजून घेऊया. की 47-48 साली जे आक्रमण झालं ते आपण परतवून लावलं. त्याच्यानंतर मध्ये काही जो सगळा राजकीय उलथापालथीचा काळ होता आणि पुन्हा एकदा 65 साली पाकिस्तानने आक्रमण केलं. त्याही काळामध्ये आपण ते परतवून लावलं लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली. कारण 65 साली जे आपण चीनकडनं पराभूत झालो तेव्हा पाकिस्तानला वाटलं की आता आपलं फावलं, आता काय, त्या जसा चीनकडनं तो पराभूत झाला आता पाकिस्तानकडूनही तो पराभूत होईल या गैरसमजामध्ये पाकिस्तान होता. परंतु तेव्हा शास्त्रीजींच्या हातामध्ये नेतृत्व होतं आणि अतिशय प्राणपणाने आपली आर्मी लढली आणि 65 साली देखील त्यांचं काही चाललं नाही. हा नाग जो होता जखमी झालेला त्याने पुन्हा 71 साली वरती फणा काढला आणि 71 साली ज्या अमानुष पद्धतीने बंगालमध्ये सगळे अत्याचार चाललेले होते तेव्हा खूप धैर्य भारताने दाखवलं, इंदिराजींनी दाखवलं आणि त्याच्यामध्ये उतरून आपण तिथून बांगलादेशाची निर्मिती केली आणि जवळपास 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी तिथे शरणागती पत्करली. हा मोठा इतिहास आहे खरं तर. अशा पद्धतीने 71 साली सुद्धा त्यांचं काहीही चाललं नाही. आपण ज्याला म्हणतो ना की सरळ सरळ जे मिळत नसेल तर आपण उंगली तेडी करली पडतीये. त्याच्या 71च्या युद्धानंतर मात्र पाकिस्तान पेटला. आता समोरासमोर आपण भारताला पराभूत करू शकत नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं आणि वेगळी स्ट्रॅटेजी आखली आणि ती इतकी भयंकर होती की त्यानंतरची 80 आणि 90चं शतक हे काश्मीरमध्ये अतिशय मोठा विध्वंस पसरवणारं होतं आणि त्याची सुरुवात कुठेतरी 71च्या युद्धानंतर झाली. ISI नावाची संस्था ही पाकिस्तानमध्ये उभी राहिली आणि त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये दहशतवाद रुजवला, तो पेरला. जिहादी सगळे त्या काळामध्ये निर्माण झाले. हिजबुल मुजाहिदीन, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, हरकतुल अन्सार, अशा खूप संस्थांची मी यादी देऊ शकते. तर एक एक करून काही 77 साली, काही 80-82 साली या सगळ्या संस्था उदयाला आल्या. त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या धारणा त्यांच्या होत्या की मुजाहिदीन म्हणजे एक धर्मयोद्धा जो म्हणजे त्यांच्या धर्माच्या याच्यासाठी लढणारा असा, त्याला मुजाहिदीन म्हणतात. त्याच्यामध्ये प्रकार पाडले त्यांनी, मेहमान मुजाहिदीन, बाहेरचा, आतली काहीतरी जे आपण म्हणतो नेतृत्व ते त्याच्यामुळे तयार झालं. आणि याच्यामध्ये उद्दिष्ट ते केवळ काश्मीरचं स्वातंत्र्य हे नव्हतं. म्हणजे आपण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट नावाची एक संस्था खूप ऐकिवात असते की काश्मीरला लिबर्टी पाहिजे म्हणून ती लढतीये किंवा काश्मीरला सेपरेट स्टेटस पाहिजे अजून म्हणून ते लढतायत. तर हा केवळ तेव्हाचा एक तात्पुरतं ते ध्येय धोरण होतं. त्याच्या मागे खूप मोठा जिहादी त्यांचा हेतू होता आणि त्याच्यामुळे एक कुराणमध्ये कॉन्सेप्ट आहे उम्मा नावाची, म्हणजे अंतापर्यंत जिथे जाईल तिथे सगळ्या काफिरांना नष्ट करून एक जे विश्व निर्माण होईल ते आपल्याला निर्माण करायचं आहे. ज्या अरबस्थानातून जे उद्दिष्ट घेऊन ही सगळी टोळधाड भारताकडे आली होती तेच उद्दिष्ट त्यांच्यामध्ये जागं झालं. त्यांनी गजवाय हिंद म्हणजे हिंदच्या विरुद्ध एक मोठं धर्मयुद्ध त्या ठिकाणी छेडलं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्या जे आपल्याकडे विस्थापित येऊ गेले तर त्यांना फंडिंग मिळायला लागली. ही फंडिंग कशातून तयार झाली, तर कमकुवत आपल्या सगळ्या तेव्हाच्या हे होत्या आणि दुसरं म्हणजे वेगवेगळे मार्ग, ड्रग्ज हे त्यातलं. आपण जर टेररिझम फंडिंग हा जो विषय हाताळला तर आपल्याला कळेल की ड्रग्ज सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं एक माध्यम होतं ज्याने आपला अख्खा पंजाब त्यांनी पेटून निघाला. की प्रचंड घरटी हे सगळे तयार व्हायला लागले आणि जिथून कुठून ड्रग्ज येत असे ते ऐकलं तर तुम्ही हैराण व्हाल. म्हणजे अक्षरशः बैलांच्या मागच्या साईडला पुड्या कोंबून त्या अशा आपल्या सैन्यातनं म्हणजे आपल्या सीमारेषांमधनं यायच्या आणि शस्त्र पण सापडली जायची. तर अशा पद्धतीने एक मोठं जाळं त्यांनी तयार केलं आणि त्या फंडिंगमुळे त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स तयार झाले. हळूहळू सिस्टमॅटिक मिलिटरायझेशन झालं त्यांचं. की आपण जसं म्हणतो मिलिटरीमध्ये एक अधिकारी, त्याच्या 3 तुकड्या, त्याच्यानंतर एक कोणीतरी संपर्क प्रमुख, एक अमुक एक अशा सगळ्या
सगळे आपले अधिकारी असतात, तशा व्यवस्थित रचना घेऊन या एक एक संस्था उभ्या राहिल्या. आणि आपल्या सैन्यापुढे आव्हानं दिवसेंदिवस वाढत होती की ह्या सगळ्या पाईपलाईन्स ओळखायच्या कशा हळूहळू. आणि सुरुवातीला जिहादी ओळखायला यायचा, त्याची दाढी वाढलेली होती, त्याच्या हातात रायफल होती, पण हळूहळू त्यांची दुसरी तिसरी पिढी तयार झाली आणि वेगवेगळ्या मार्गाने ते समोर आले. आपल्या 85, 86, 89 म्हणजे काश्मीरमध्ये इतक्या प्रचंड कत्तली झाल्या की वऱ्हाडच्या वऱ्हाड अशी कापून टाकायचं. ते चाललेलं असलेलं वऱ्हाड पूर्ण गेलंय. किंवा गाव, आपण काश्मीर फाईल्स पाहिलं की गावाच्या गावं त्यांनी सगळी उद्ध्वस्त केली. आणि तेव्हा हाफिज सईदनी 93 साली असं म्हटलं होतं की काश्मीर हे फक्त हा गेटवे आहे, हे प्रवेशद्वार आहे, खरं उद्दिष्ट भारत आहे. आणि म्हणून त्यांनी मग नंतर वेगवेगळे हे केले की मग ड्रग्सची लाईन वेगळी, मिलिटरी बिझनेस उभा राहिला, हवाला प्रकरण, आपल्याला हवाला घोटाळा माहिती आहे तो त्यातनं झाला की शस्त्रास्त्रांचा, धुरंधर खूप काही सांगून जातो, माझं काम सोपं केलं त्याने, तर कसा शस्त्रास्त्रांचा व्यापार होता हे सगळं उभं राहिलं. पण तरीही शत्रू कळत होता त्या काळामध्ये, शत्रू कळत होता की हा समोरून ही इन्फिल्ट्रेशन होत आहे आणि आता याला आपल्याला घुसखोरीला तोंड द्यायचं आहे. पण जेव्हा कारगिलचं युद्ध आपल्यावरती थोपवलं गेलं, तो शत्रू म्हणजे पाकिस्तानी सैन्यानेच घुसखोऱ्यांचा गणवेश चढून आपल्या समोर ते उभे होते आणि आपल्या इंटला, म्हणजे आपल्या इंटेलिजन्सला चॅलेंज देऊन ते सगळे समोरून आले. आणि आमचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही हा त्यांचा मुखवटा गळून पडला. कारण आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे सैनिक मारले आणि ते सैनिक होते हे त्यांचे फोन वेगवेगळे टॅप करण्यात आले. त्याच्यानंतर त्यांचं जेव्हा आपण ते सैनिक गेले तेव्हा त्यांच्या ठिकठिकाणी आयकार्ड सापडले त्यांचे, तर त्याच्यावरून एक कळलं की पाकिस्तान आर्मीनीच तो अटॅक केलेला होता. आणि त्याही काळी वायुदलाने प्रचंड मोठं सामर्थ्य तिथे दाखवलं. ऑपरेशन सफेद सागर नावाचं जे केलं वायुदलाने, की अगदी अक्षरशः असे डोंगराच्या करेकपारीत आपल्याच भागामध्ये जाऊन त्यांनी बॉम्ब्स पाडले आणि त्या सगळ्यांना त्यांची पिछेहाट झाली. आपल्यालाही खूप मोठं बलिदान द्यावं लागलं, परंतु एक खूप मोठं शौर्याची लहर, जी तरुण ऑफिसर्सचं जे बलिदान होतं ते आपल्या सगळ्यांमध्ये जागवून गेली. पुन्हा पॅटर्न बदलला. आता सगळं सिस्टमॅटिक संस्था होत्या, हे सगळं होतं, पण तरीही 2000 नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायब्रिड मिलिटन्सी सुरू झाली. म्हणजे अगदी जे एक्स्ट्रीमिस्ट होते तर ते आम्ही तसे नाही आहोत अशा पद्धतीने लोकांमध्ये मिसळणं असेल, आणि त्यातून खूप मोठे मोठे हाय प्रोफाईल अटॅक्स आपल्यावरती झाले. हाय प्रोफाईल म्हणजे 2001 वरचा संसदेचा हल्ला असेल, त्याच्यानंतर 5-6 वर्षात झालेला 2008 सालचा सगळे सिरियल बॉम्बलास्ट असतील आपले मुंबईचे, आणि कसाबनी जिथून हल्ला केला, तर तोपर्यंत जैश ए मोहम्मदनी एवढं मूर्त स्वरूप, म्हणजे अगदी आणि असं अफाट स्वरूप झालेलं होतं जैश ए मोहम्मदचं. म्हणजे जी तळं आपण उद्ध्वस्त केली त्याच्या आतमध्ये काय होतं हे जर कधी पाहिलं तर कळेल की किती अद्ययावत तिथे मॉडर्न सगळी इक्विपमेंट्स होती, गेस्ट हाऊसेस होते जे आपण बॉम्बनी सगळे नष्ट केले. अशा स्वरूपामध्ये या लष्कर ए तोयबा, खरं तर लष्कर ए तोयबाचा अर्थ शांततेसाठीचं लष्कर असा होतो किंवा उदात्त हेतूसाठीचं लष्कर, पण ते सगळे असे कामं त्याच्यामध्ये हे होते. अल कायदा नावाची संस्था देखील तेव्हा आली. आणि 2008 नंतर अजून एक महत्त्वाची क्रांती झाली. 2010च्या दरम्यान इतका मोठा त्यांनी एक उच्चांक गाठला, तो म्हणजे टेक्नॉलॉजीच्या साह्याने. कारण तोपर्यंत हे सगळे आपण म्हणतो की व्हॉट्सॲप असतील किंवा हे तर खूप छोटी उदाहरणं झाली, पण पाकिस्तानी हँडलर्स त्याच्यामध्ये तयार झाले. डेटा सहज हा दिला घेतला जाऊ लागला. म्हणजे काल देखील दिल्लीमध्ये आपण एक टोळी पकडली, 3 गोष्टी त्यांच्या टार्गेटवरती होत्या. दिल्लीमधली मंदिरं, तिथली पोलीस स्टेशन, त्यांच्या ड्युटीज कधी बदलतात, त्यातून सगळे डिटेल्स ते ISIला पुरवत असताना पकडले गेले. तर अशा पद्धतीने ही जी टेक्नॉलॉजी, हा उगम 2010 साली झाला आणि तिथून एक मोठ्या प्रमाणामध्ये अजून त्यांच्यामध्ये बदल झाले. जे लिटरेचर म्हणतो आपण, हिंसक असं लिटरेचर, ज्याच्यानी हजारो लाखो मुलांना बुद्धिभेद करून फसवणं सोपं जायला लागलं, तो स्पीडनी डेटा सगळीकडे पोचायला लागला. परस्पर एकमेकांना देवाणघेवाण होऊ लागली. ऑपरेशन जे आखलं जातं ते पटकन आखलं जाऊ लागलं. अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग ह्या सगळ्या संस्थांनी करून घेतला होता. आणि आणखीन त्यांचं टार्गेट आता वाढलं आणि त्याच्यातनं 2016 सालचा उरीवरचा अटॅक झाला. काश्मीरमध्ये 2 दशकांमधला तो सगळ्यात मोठा अटॅक होता, जो की प्रत्यक्ष मिलिटरीवर झालेला होता. आणि त्याचा बदला जेव्हा आपण घेतला सर्जिकल स्ट्राईकने, तेव्हा अनेक वर्षांनी, जे आपण कारगिल युद्धातही केलं नाही, आपण सीमारेषा ओलांडली नाही. वायुदलाला सुद्धा स्ट्रिक्ट ऑर्डर्स होतं की आपल्या हद्दीत राहूनच आपण बॉम्ब्स त्यांच्यावरती हे करणार आहोत. आपण कारगिलमध्ये खूप मोठा संयम दाखवला, पण सर्जिकल स्ट्राईकमध्ये मात्र पहिल्यांदा आपण सीमोल्लंघन केलं आणि त्या सगळे जे अतिरेकी कॅम्प्स होते ते सगळे उद्ध्वस्त केले. त्याचा बदला म्हणून परत पुढे
पुलवामा अटॅक झाला, पण एक छोट्या छोट्या गोष्टींनी तो विरोध आपण दर्शवायची सुरुवात देखील सर्जिकल स्ट्राईक नंतर झाली, की बीसीसीआयने निर्णय घेतला आपण क्रिकेट खेळणार नाही आहोत बरोबर, किंवा अनेक गोष्टी. नाहीतर कलाकार म्हणत होते आम्ही तर कलाकार आहोत, आम्हाला आमचा राजकारणाशी संबंध नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन परफॉर्म करू. क्रिकेटर्स म्हणाले आम्ही पण. असं न होता सगळेजण आधी देशाचा नागरिक आहात आणि मग जे कोण आहात ते आहात, हा जो स्ट्रॉंग संदेश आपण दिला त्याची सुरुवात कुठेतरी या सगळ्या सर्जिकल स्ट्राईकपासून पुढे झाली. आणि त्यानंतर पुलवामाचा अटॅक आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2019 साली त्याच्याही आधी एक पठाणकोट एअरबेसचा अटॅक झाला होता जानेवारी 16 मध्ये. तेव्हा मी तिथे पोस्टेड होते प्रॉपरली. तर इतका वाईट पद्धतीने मोठा पठाणकोटचा एअरबेस आणि त्याच इतकं मोठं षडयंत्र तिथे आपण पाची टेरेसला तिथेच लोळवलं. परंतु खूप मोठं आव्हान तो अटॅक आपल्यासाठी घेऊन आला आणि पाठोपाठ तो जानेवारीमध्ये झाला आणि सप्टेंबरमध्ये लगेच उरी आणि 19 सालचा हा पुलवामाचा अटॅक होता. त्याही वेळी आपण जे बालाकोटचं एअर स्ट्राईक केलं ते आधीच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा खूप मोठं होतं आणि त्याने देखील खूप मोठं यश आपल्याला मिळालं. परंतु एक ह्या सगळ्या काळापर्यंत एक व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ज्याला आपण VPN म्हणतो ते सगळं मोठं उभं राहिलेलं होतं अतिरेक्यांचं. एक अजून जोरदार धक्का त्यांना बसला. तोपर्यंत नोटबंदी झालेली होती. लिटरली हे जसं आपण बघितलं चित्रपट तसंच होतं. नोटबंदी करणं फार गरजेचं होतं, कारण आपण जसं म्हणतो आर्मी मार्चेस ऑन स्टमक, तसं दहशतवाद कशावर पोचला जातो, पैशांवर पोचला जातो. पैसा बंद, दहशतवाद बंद. फार फार मोठं ते पाऊल होतं. आणि 5 ऑगस्ट 2019 हा अतिशय क्रांतिकारी दिवस होता, ज्या दिवशी आपण आर्टिकल 370 ॲब्रोगेट केलं, ते काढून टाकलं, ज्याचं स्पेशल स्टेटस काश्मीरला वर्षानुवर्ष मिळालं होतं. आणि त्याच्याद्वारे 35A देखील आपण काढलं, ज्याच्याद्वारे आता गव्हर्नमेंटला तिथला परमनंट रेसिडेंट कोण, तिथे कोण प्रॉपर्टी घेऊ शकतो, त्याचे प्रिव्हिलेजेस काय, असा सगळ्या प्रकारचे निर्णय हे शासनाला घेण्याची परवानगी त्यातनं मिळाली. आणि 19 पासनं एक काश्मीरचा वेगळा उदय काळ सुरू झाला असं मी म्हणेन. कारण त्यानंतर खरोखर हे जे दृश्य असेल, म्हणजे मी स्वतः काश्मीरमध्ये 3 वर्ष सर्व केलेलं आहे प्रॉपर बारामुलामध्ये. तर ह्या ज्या घटना आपण म्हणतो ना, तुरळक दगडफेक होणं, कोणाची तरी हत्या होणं, ह्या अतिशय म्हणजे सतत व्हायच्या त्या गोष्टी. तर हे जेव्हा आर्टिकल हे संपवलं त्यानंतर मात्र उरलेला जर 2-3 वर्षांचा काळ आपण विचार केला, म्हणजे साधारण 24 पर्यंतचा, तर ह्याच्यामध्ये तक्ता जो मी तुमच्या समोर ठेवला की 2019, 20, 21, 22, 23, 24, तर ह्याच्यामध्ये एक सर्वे झाला जो आर्मीने केला की स्टोन पेल्टिंग कितीदा झालंय किंवा आर्मीवरती अटॅक्स कितीदा झाले, सशस्त्र हल्ले, दहशतवादी तुकड्या ह्या करत फिरायच्या तिथे, ते काही नवीन नव्हतं त्याच्यावरती, तर त्या कितीदा झाल्या. तर हे काहीही त्या काळामध्ये झालेलं नव्हतं. आणि पुन्हा एकदा बाजारपेठा गजबजू लागल्या होत्या. पुन्हा एकदा थिएटर्स, आपण सगळ्यांनी बातम्या ऐकल्या असेल, श्रीनगरमध्ये थिएटर उभं राहिलं. मूव्ही थिएटर सुद्धा नव्हतं तिथे, काहीही नव्हतं. रेल्वे ब्रिज उभे राहिले, त्याचं उद्घाटन मोठ्या डौलामध्ये होऊ लागलं. शाळा कॉलेज सुरू झाले आणि एम्प्लॉयमेंट, मुख्य म्हणजे जिथे टाचणीही बनत नव्हती तिथे आता काहीतरी एक उदय, एक पहाट होऊ बघितली होती. पण त्याच्यासाठीचं जी खदखद मनामध्ये होती त्याचं 2-3 वर्ष प्रिपरेशन हे सुरूच होतं. आणि त्याच्यानंतर जो त्यांनी सगळ्यात मोठा हल्ला केला ज्याच्याविषयी आपण आज बोलतो तो म्हणजे पहलगामचा. बैसरन घाटी जी आहे ती 2024 हे जे वर्ष आहे हे उच्चांक गाठणारं वर्ष आहे पर्यटनाच्या बाबतीत काश्मीरमध्ये. हा रेशो हा जगजाहीर आहे. तर हे होऊ द्यायला नको आहे, कारण काश्मीरला जर पूर्वी म्हणजे इतर भारतातल्या प्रांतांसारखा जर काश्मीर झाला तर आपलं गेट बंद होईल ना. त्यातनं जे सगळं आपल्याला दहशतवाद पसरायचा असतो, डिस्ट्रॅक्ट करायचे असते सगळी आर्मी तिकडे, आणि मुळात रस्ते असतात हे सगळे अनेक वाईट गोष्टी घुसवण्याचे, ते सगळे बंद होतील. आणि त्यातनं भर दुपारी 2:30 वाजता अनेक गोष्टींचं प्लॅनिंग तिथे करण्यात आलं होतं. प्रॉपर रेकी आधी झालेली होती की कुठून अटॅक करायचा आहे. आणि ही जी बैसरन घाटी ही पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथे इतकं, त्याला स्वित्झर्लंड ऑफ इंडिया म्हणतात, तिथे फार मिलिटरी आणि ह्या हस्तक्षेप करत नाहीत, कारण बराच तो आतला भाग आहे अनंतनाग जिल्ह्यामधला. आणि पीक सीझन चालू होता तिथे पर्यटनाचा. त्याच्यानंतर व्हरायटी लोक होते, कोणी महाराष्ट्रातले, कोणी कुठले, स्त्रिया होत्या, वेगवेगळ्या एज ग्रुपमधली माणसं होती. एवढं सुंदर पद्धतीनं ते, सुंदर म्हणजे किती मेटिक्युलसली ते प्लॅन केलेलं होतं. दुसरं म्हणजे पंतप्रधान त्यावेळी भारतात नव्हते. तो दिवस त्याच्यासाठी सगळ्याच अर्थाने त्यांनी तो निवडला. आणि अशा पद्धतीने अटॅक करून, पुलवामाचा जो अटॅक होता तो हायवेवर झालेला होता. त्याचा जो एक कामरान नावाचा जो सूत्रधार होता तो 100 तासांमध्ये मारला मिलिटरीने. पण तसं इथे नव्हतं. इथे कुठे शोधायला पूर्ण झाडी होती, जंगल होतं. ती घटना करून पळून जायला अनंत रस्ते होते त्या अनंतनागमधले. त्याच्यामुळे मिलिटरीच्या हातात आपण येणार नाही. आणि मिलिटरीचं कसं फेल्युअर आहे
हे भारतापुढे देखील आपल्याला दाखवता येईल. आणि अनेक लोकांनी असं केलं की तुमची इंट काय करत होती त्यावेळी, असा प्रश्न उपस्थित देखील झाला. तर ह्या खूप बाजूंचा अभ्यास करून आणि मेंढपाळांच्या साथीने सगळ्या लेखी करून हा पहलगामचा अटॅक झाला. याची वैशिष्ट्य खूप वेगळी होती. ऑफ सिंदूर का घडून आलं हे पहलगाम नंतर, कारण मी मगाशी म्हणाले तसा त्यांचा मुखवटा अजून टराटरा फाटला तो. कारण एक प्रश्न कायम आर्मीला विचारला जातो आणि सगळ्यांना विचारला जातो, का दहशतवादाला धर्म असतो का? पण पहलगामने त्याचं उत्तर दिलं की बोल, तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस, कलमा पड तर तुला सोडू, नाहीतर नाही सोडणार. त्याचं उत्तर मिळालं, जे खूप छुप्या पद्धतीने इतक्या वर्षांपासून आपल्या मनामध्ये बिंबवलं गेलं की दहशतवाद वेगळा, त्याचा धर्माशी संबंध नाही आहे. पण नाही, तो एखाद्या धर्माचा अविभाज्य घटक असू शकतो, हा विचार कुठेतरी करायला ह्या सगळ्या पहलगामच्या घटनेनी सुरुवात केली. की हिंदू आहे का मुस्लिम हे तोंडावर विचारलं, पॅन्ट्स उतरवल्या आणि हसता खेळता जो एक क्षण होता तो त्या पर्यटकांचा, तो बघता बघता शोककळेमध्ये बदलला गेला. म्हणजे लहान मुलांसमोर त्यांच्या बापाला मारलं गेलं, पत्नी समोर त्याच्या पतीला मारलं गेलं आणि मुद्दाम सगळीकडे दहशत पसरवण्यासाठी स्त्रियांना सोडलं गेलं की जा आता तुम्ही जाऊन सांगा. कारण तो थरार तिथे अनुभवला त्यापेक्षा कितीतरी पटीने जेव्हा तो आपल्यापर्यंत बातम्यातून येत होता, तो जास्त पद्धतीने तो असा अंगावर आला होता, त्याचा जो प्रभाव होता तो. तर हे सगळं प्लॅन केलं होतं. अजून एक मूर्खा म्हणजे काय की काश्मीरमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे गरिबी असते, जिथे शिक्षणाचा अभाव असतो, ह्या सगळ्या कारणांमुळे दहशतवाद होतो असं नाही आहे. सगळ्यांचं क्वालिफिकेशन काढून बघावं. लादेन सिव्हिल इंजिनियर आहे आणि ही जी 2010 नंतर मी म्हणते की आमूलाग्र बदल आला, ही सगळी नवीन जनरेशन, दुसरी तिसरी जनरेशन आहे ही दहशतवाद्यांची, वेल क्वालिफाईड, वेल कन्व्हर्सेड इन इंग्लिश, सगळ्या दृष्टीने ही कुठेही दहशतवादी न वाटणारी आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा सिव्हिलियन्समध्ये मिसळतात तेव्हा काही म्हणजे खूप मोठं आव्हान आहे या सगळ्या गोष्टींना आपल्याला ओळखणं. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण पावलं उचलली. सिंदूर जरी 7 मेला सुरू झालं तरी पावलं उचलणं त्या क्षणापासून सुरू झालं. मोदीजी तातडीने भारतात आले. पहिली त्यांची बैठक ही सगळ्यांशी 24 एप्रिलला झाली आणि वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करण्यात आले. डिप्लोमॅटिक एफर्ट्स आधी सुरू झाले की एक्सटर्नल मिनिस्ट्री आणि आपले जे अजित डोभाल आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तर त्यांनी ज्या राज्यातल्या मुख्य राजधान्या होत्या तर त्यांच्याशी संवाद साधायला सुरू केली की आमच्याकडे असं असं झालेलं आहे आणि यांचे प्रूफ, पाकिस्तानी आर्मीचे प्रूफ्स आमच्याकडे आहेत की त्यांनी हे घडून आणले म्हणून. तर अशा पद्धतीने बाहेरच्यांना सांगायला सुरुवात केली सो दॅट आम्हाला जो आम्हाला हक्क आहे स्वतःचा प्रतिकार करण्याचा तो शाबूत आहे. आणि उद्या आम्ही जर काही केलं तर त्याचं म्हणजे त्याच्यातनं कुठलाही गैरसमज तुम्ही होऊ देऊ नका आणि आम्हाला त्याच्यासाठी समर्थ असा पाठिंबा द्या. हे सगळं जे इतर देशांमध्ये सुरू झालं तर ते तत्काळ डिप्लोमॅटिक एफर्ट सगळे आपल्याकडे सुरू झाले. त्यानंतर एक इकॉनॉमिक सँक्शन्स हळूहळू केले की आता आपल्याला युद्ध सुरू करायचं, तर त्याच्यासाठी काय काय प्रोक्युअरमेंट्स लागणार आहेत हे सगळं सुरू झालं. 24 तारखेपासून तातडीने सुरू झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे मिलिटरीने अनेक पावलं घेतली की QRT ज्याला म्हणतात क्विक रिॲक्शन टीम्स, ह्या खूप मोठ्या प्रमाणात मिलिटरी ही पहलगाम आणि आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये सर्च करत होती. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे आपण 7, 8, 9, 10 हे तर ऑपरेशन सिंदूर झालं, पण 22 मेला एक ऑपरेशन झालं, ऑपरेशन महादेव. श्रावणी सोमवार होता म्हणून महादेव नाही, पण महादेव नावाच्या ज्या काय म्हणूया आपण त्याला, एक पीक्स तिथे आहे डोंगराचे, त्याच्यामध्ये दहशतवादी लपलेले होते आणि जे 3 दहशतवादी होते त्यांना आपण मारलं. जिब्रान, गाझी आणि अजून एक असा 3 दहशतवादी होते ज्यांनी हे पहलगाम घडवून आणलेलं होतं. ते तिघही मारले गेले. त्याच्यापैकी दोघांकडे पाकिस्तानचे वोटर आयडीज निघाले त्या स्थळी. म्हणजे किती अजून पुरावे पाहिजे आपल्याला की कोण हे सगळं घडवून आणतंय. तर ते ऑपरेशन महादेव झालंच, पण ह्या ठिकाणी आपण 24 तारखेला हे ठरवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ठरवलं, 0 टॉलरन्स आणि एक प्रचंड मोठी संकल्प शक्ती उभी राहिली. त्याच्यामध्ये राजकीय नेतृत्व होतं, त्याच्यामध्ये मिलिटरीचे सगळे हे जे धुरंधर होते प्रमुख ते सगळे होते. आणि नॉन कायनेटिक ॲक्शन तिथून सुरू झाली. कायनेटिक, नॉन कायनेटिक. कायनेटिक म्हणजे आपण जे प्रत्यक्ष रणक्षेत्रावरती करतो, इक्विपमेंट्स, वेपन्स आणि जी आपण लढाई करतो ती कायनेटिक. आणि नॉन कायनेटिक म्हणजे मुत्सद्देगिरीच्या मार्गाने. त्याच्यामध्ये आपण 5 गोष्टी तातडीने डिक्लेअर केल्या. जो 1960 साली करार झाला होता, सिंधू करार, त्याही काळी ते होण्याचं काही कारण नव्हतं आणि इतक्या वर्षांमध्ये तो करार आपण कुठेतरी स्थगित करावा असं देखील आपल्याला वाटलं नाही. दुर्दैवाने ते यावेळी घडलं आणि आपण तो सिंधू करार स्थगित केला. परवाच्या बातम्या जेव्हा मी बघत होते, ठणठण आहे सगळी तिथे पाण्याची. आणि त्याच्यामध्ये जे त्यांचे अधिकारी होते ते आपल्याला धमक्या देत होते की आपण जर तुम्ही पाणी सोडलं नाही तर आम्ही तुमचे हे जे दिसत आहेत त्याच्यामध्ये बांध बांधलेले ते देखील नष्ट करू वगैरे वगैरे. पण पाणी नाही, आटा नाही, अशा अवस्थेमध्ये 1 वर्ष आपण आता घालवलेलं आहे यशस्वी पद्धतीने. कारण जेव्हा हे युद्ध थांबलं
तेव्हा 2 अटी आपण समोर ठेवल्या. एक म्हणजे ॲक्ट ऑफ वॉर, ह्याच्या पुढे काही झालं तरी पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होईल, ते ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल. ते इनसेपरेबल आहे युद्धजन्य परिस्थितीशी पेक्षा, ते युद्धच होणार. आणि दुसरं म्हणजे सिंधू करार आम्ही आत्ता जी स्थगिती दिली ती आम्ही मागे घेणार नाही. या अटींवर आपण तो सीजफायर केला. तर त्याच्यानुसार तो इंडस वॉटर ट्रीटी जी आहे, सिंधू करार, त्यानंतर अटारीची बॉर्डर आपण तातडीने बंद केली, जिथून खूप जास्त प्रमाणात आपलं येणं जाणं असे. विजा आपण थांबवले, जे एक्झेम्पशन असायचं विजामध्ये ते देखील आपण थांबवलं. आणि दिल्लीमध्ये जे जे त्यांचे हायर ऑफिशियल्स ह्या सगळ्या कपॅसिटीमध्ये होते शासनाच्या, ते देखील आपण त्यांना लिटरली आता तुम्हाला सामान्य स्टेटस आहे, आमच्यासाठी तुम्ही काही पाहुणे किंवा VIPs नाही, त्यांचं स्पेशल स्टेटस आपण काढून घेतलं. आणि हाय कमांड ही साधारण 50-55 संख्येतून आपण 30मध्ये आणली, की तेवढी माणसं आम्हाला पाकिस्तानमधली पुरे आहेत. अशा पद्धतीने आपण पटापट नॉन कायनेटिक ॲक्शन घेतली. याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य होतं. आणि जे ऑपरेशन सिंदूर आहे, जी हिमांशी नरवाल, तिचा आपण सगळ्यांनी फोटो पाहिला की नववधू होती आणि तिचा सिंदूर तो पुसला गेला. तर त्या सिंदूरचं पावित्र्य असेल एकीकडे, तो न्याय असेल, म्हणजे हा कुठे सूड नाही आहे, हा न्याय आहे, ज्याला आपण म्हणतो जस्टिस. तर तो कुठेतरी या सगळ्या ऑपरेशनमधनं येत होता. आणि दुसरं म्हणजे राष्ट्राचं प्राधान्य, की आमच्यासाठी दहशतवादाला नष्ट करणं, दहशतवादाचा मुकाबला करणं हे प्राधान्य आहे, प्रथम प्राधान्य आहे. राष्ट्राची सुरक्षा हे कुठेतरी त्यातनं व्यक्त झालं. आणि स्वतः मोदीजींनी सिंदूर हे नाव सुचवलं आणि ते सगळ्यांना त्या याच्यामध्ये आवडलं आणि तेच पुढे कंटिन्यू झालं. जे आपण एक्सटर्नल अफेअर्स म्हणतो ते अनेक कॅपिटल्समध्ये मी जसं म्हणाले, तर तसं त्यांनी जाऊन म्हणजे सांगायला सुरुवात केलीच होती. एक मुख्य बैठक जिची परिणती म्हणजे 7 मेचा अटॅक आहे, ती 29 एप्रिलला झाली. आत्ता जेव्हा आपण म्हणतो की एखादं ऑपरेशन होतंय, 7चा जो अटॅक झाला, 10चा झाला, हा इतका सक्सेसफुल होता, आपण एवढी त्याच्यामध्ये वेपन्स, हे एका रात्रीत किंवा 15 दिवसात झालं असावं का? तर नाही. आपण मागचं दशक, आपण म्हणतो एखादी गोष्ट सुधारायची असेल तर ती आपल्याला प्राधान्यस्थानी ठेवावी लागते. मला जर एक्सरसाइज करायची असेल तर मला सगळी कामं सोडून सकाळी उठून एक्सरसाइज करायला पाहिजे, ती सोडावी लागतात. तेव्हा ते माझं हेल्थला मी कुठेतरी प्रायोरिटी दिली, त्याचा तो अर्थ आहे. त्याप्रमाणे आपण मागच्या दशकामध्ये देखील सुरक्षेला प्रायोरिटी दिलेली आहे. त्याची कुठेतरी सुरुवात झालेली होती, त्याची परिणती म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे. केवळ पहलगामची घटना आणि त्याचा परिणाम म्हणजे ऑपरेशन सिंदूर, इतकं कमी लेवलचं ऑपरेशन सिंदूर नाही. एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ऑपरेशन सिंदूरचं म्हणजे सिनर्जी, जे आपण बघतो वायुदल, नेव्ही आणि आर्मी हे तिघे एकत्र मिळून जे लढले, तर त्याची सुरुवात 19 साली आपण केलेली आहे. तिन्ही दलांचं एक डिपार्टमेंट, ज्याला आपण CDS म्हणतो, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तर ही जी चेअर आहे आपण 19 साली स्थापन केली. पहिले CDS होते जनरल बिपिन रावत आणि ते ॲक्सिडेंटमध्ये नंतर मारले गेले. तर त्या CDS ही जी चेअर होती, ह्याच्यातनं बरंच मोठं काम झालं होतं. आणि आता ऑपरेशनच्या काळामध्ये जनरल अनिल चौहान ती चेअर सांभाळत होते. तर त्यांच्या नेतृत्वाखाली तिन्हीही दलं एकत्र आली आणि त्यांना पूर्ण सूट दिलेली होती. आणि तुम्ही आता प्लॅन करा, हे सगळं 29 एप्रिलला झालं, आपण साधारण काय काय करणार आहोत, कशा पद्धतीने आपल्याला अटॅक करायचा आहे, आणि मग आपण हळूहळू ती तारीख जवळ करूया. काय काय सगळ्यांचं जे समोरचं म्हणणं होतं सगळं ऐकून आता आपण कुठेही माघार घ्यायची नाही हे त्या दिवशी ठरलं. आणि आता आपण खूप मोठ्या प्रमाणात उठाव करणार आहोत हे त्या दिवशी तिथेच ठरलं. ह्याच्यामध्ये एक फरक आहे, मी सांगते प्लॅनिंगमध्ये. आता आपण पाहिलं की आपण बालाकोटचं आपण स्ट्राईक केला, पुलवामा नंतर पण आपण केला, पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? तर आत्तापर्यंत आपण जी कुठली मुवमेंट किंवा त्यांची जी संस्था असेल तिला टार्गेट केलं होतं, तिचे तेवढ्याचे ऑफिसेस आपण उडवून आधी आलो होतो. आता मात्र ते पहिलं टार्गेट होतंच की जी इन्स्टिट्यूशन याच्या मुळाशी आहे, मग ती कुठली असो, जैश ए मोहम्मद असेल, हिजबुल मुजाहिदीन असेल, त्यांचे ते तर आपण पाडायचेच, जे काही हेडक्वार्टर्स असतील आणि जागा असतील. पण त्याच्यामध्ये जी सपोर्टिव्ह संस्था असेल तिच्या देखील मुळाशी जायचं, हे आधी झालेलं नव्हतं. ही या वेळेस झालं की त्यांना कोण फंडिंग पुरवतं, त्याच्या सगळ्या अतिरेकी लोकांचे इंट्स काढले गेले. त्याच्यामागे 10-10, 15 काय 50-50, 60-60 संस्था आहेत वेगवेगळ्या उद्देशांनी हे केलेल्या. आपल्याला साधारण मीडिया हाऊस तर नाव वाटतं, पण तसं नाही आहे, ते अतिरेक्यांशी मिळालेलं असतं. अशा खूप संस्था आहेत. तर त्या सगळ्या त्या अजेंडावरती ठेवल्या गेल्या. आणि तिसरा महत्त्वाचा फरक या ठिकाणी, जर आपलं युद्ध पेटलं, त्याला एस्केलेशन म्हणतो आपण, ते जर झालं तर त्याला आपण यावेळी तोंड देणार आहोत, हा देखील संकल्प त्या बैठकीमध्ये झाला. असं जेव्हा 2008चा बॉम्बलास्ट झाला होता, तेव्हा वायुदलाने आपल्या तेव्हाच्या सुरक्षा मंत्र्यांकडे आणि पंतप्रधानांकडे हे केलं होतं की आपण एक एअर स्ट्राईक करूया, वायुदल आपलं सक्षम आहे. पण केवळ जर हे प्रकरण वाढलं आणि पाकिस्ताननी परत अटॅक केला, त्या एस्केलेशनला तोंड देण्याची आपल्यामध्ये क्षमता नाही. म्हणून आपण 2008 साली
तो स्ट्राईक केला नव्हता. पण यावेळी मात्र आपण एस्केलेशनला प्रिपरेशन करायचं एस्केलेशनचं, आणि कुठल्याही प्रकारे जे याच्यानंतर जो प्रतिहल्ला होईल किंवा कुठलाही ॲक्ट होईल तर ते टेररिझमपासनं वेगळं नाही असा दर्जा त्या प्रत्येक गोष्टीला दिला जाईल, हे त्या बैठकीमध्ये ठरलं. आणि 3 प्रमुख गोष्टी ज्या परवा देखील कॉन्फरन्स घेताना या सगळ्या सेनादलाच्या मुख्य लोकांनी म्हणजे जाहीर केल्या, ते म्हणजे राजकीय खंबीर नेतृत्व जे त्यांनी दाखवलं की आपल्याही ही प्रायोरिटी आहे आणि आपल्याला हे कुठल्याही परिस्थितीत करायचंच आहे, आता माघार नाही. या गोष्टीने आम्हाला खूप बळ दिलं. आणि दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी दिली की तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा, कारण तुम्ही योग्य माणसं आहात, जी हेड्स जे सगळे आहेत. आणि तिसरं म्हणजे ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी, की काय ऑपरेशन करायचं, काय स्ट्रॅटेजी करायची, त्या ऑपरेशनमध्ये नेमकं काय काय, कुठपर्यंत जायचं, त्याची मर्यादा काय असेल, काय वापरायचं. फुल फ्लेक्झिबिलिटी ही तुमची आहे. तुम्ही करा, ठरवा आणि पुढे जा. दिवस देखील तुम्ही ठरवा की कधी ते पूर्ण होईल. साधारण आपण चंद्राच्या कलेप्रमाणे दिवस ठरवतो की पूर्ण अंधार कधी असेल, आणि वेळ कुठली, तर वेळ 1:05 ते 1:25. आणि ह्या अर्ध्या तासामध्ये या सगळ्या घडामोडी तिथे घडल्या. आणि सिलेक्शन सुरू झालं त्यामध्ये टार्गेटचं. सिलेक्शन याच्यासाठी महत्त्वाचं आहे. सिलेक्शन म्हणजे आपल्याला कुठे बॉम्ब्स टाकायचे हे नव्हे फक्त, तर इंटेलिजन्स एवढी कामाला लागली की तिथे कुठले कुठले एरियाज आहेत ते त्यांनी मार्क केले. त्याच्यानंतर तिथली दिनचर्या काय आहे, तिथल्या हालचाली कशा आहेत, तिथे ऑफिशियल्स काय आहेत, पायी किती माणसं चालतात, अधिकारी लोक तिथे किती आहेत, कशा प्रकारे तिथे स्ट्रॅटेजी किंवा वेपन ट्रेनिंग वगैरे चालतं, हे सगळ्या प्रकारची इंटेलिजन्स आपण काढली त्या कॅम्पमधली. आणि त्याच्यामुळे नंतर जेव्हा ही माहिती आली तेव्हा ती खूप अचूक आपल्यापर्यंत पोहोचली. तर अशा पद्धतीने हे स्ट्रॅटेजिकली त्यांनी ठरवलं. आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, की संपूर्ण ऑपरेशन हे इंटिग्रेटेड पद्धतीने एकत्र येऊन आपल्याला तिथे करायचं होतं. या ठिकाणी मला अजून एक इतिहासातली घटना अगदी न राहून आठवते की इतका जज्बा आपला का होता या ऑपरेशन सिंदूरमध्ये, की या सगळ्या सेनाप्रमुखांनी, राजकीय नेतृत्वाने एवढी त्यांच्यामध्ये संकल्प शक्ती जी होती ती आली कुठून. तर जेव्हा मुघल आणि सिख यांच्यामध्ये लढाया होत असत, मुघलांनी तऱ्हेतऱ्हेचे अत्याचार करून, आपल्याला माहिती आहे शीख गुरूंना मारलेलं आहे, म्हणजे त्याच्या कथा खूप विदारक आहेत. आणि शेवटी जेव्हा औरंगजेबाचा अगदी अत्याचार टिपेला पोहोचला तेव्हा खिंद्राणाच्या लढाईनंतर साधारण 1706 झाली, गुरु नानकांनी त्याला एक पत्र लिहिलं, अगदी परखड असं, त्या जफरनामा म्हणून ते इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये गुरु नानक म्हणतात की ज्या धर्माचं हे करून तू पुढे येतोस किंवा लढाया करतोस, आमचा देखील धर्म तीच शक्ती आम्हाला देतो आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठीची, जे आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आणि जेव्हा न्याय मिळवण्याचे सगळे मार्ग संपतात तेव्हा मात्र हातामध्ये संशय घेऊन आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत लढणं हा एकच पर्याय राहतो. आणि तो पर्याय मी स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे तू आता तयार राहा, तुझे दिवस भरलेले आहेत आणि किती पाप करशील अजून, असं अक्षरशः औरंगजेबाच्या डोळ्यात अंजन घालणार ते पत्र. अर्थात तो औरंगजेब होता, त्यात झालं काहीच नाही पुढे, ते त्याचे शेवटचे दिवस होते तसेही. पण हा जफरनामा खूप वाचण्यासारखा, आणि आपला देखील तो एक पापाचा घडा भरला होता की अजून किती पहलगामच्या घटना आपण अशा सहन करणार आहोत. आणि ह्या सगळ्यांच्या मिळून जी संकल्प शक्ती झाली तिने आपण एक पहाटे तो सगळा 7 मेला आपण जेव्हा TV ऑन केला तेव्हा आपल्याला कळलं की कशा पद्धतीने जे टार्गेट्स आहेत ते आपण उडवलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुरिदकेमधले 2 टार्गेट्स होते. त्याच्यामध्ये मरकज तय्यबा आणि मरकज सुभान अल्लाह हे 2 होते. जे पहिला जो तय्यबा होता त्याच्यामध्ये सगळं 2008चं म्हणजे कसाबचं ट्रेनिंग कसाब त्या विद्यापीठात घडलेला होता, त्या असं म्हणायला लागेल तय्यबाच्या. कारण 2008ची जी सगळी मुंबईची प्लॅनिंग झाली होती ती तिथून झालेली होती. आणि जो आपला सुभान अल्लाह हा जो मुरिदकेमधला होता तो पठाणकोट, पुलवामा अशा अनेक हाय प्रोफाईल अटॅकच्या मागे जैश ए मोहम्मदचा मोठा एक हेडक्वार्टर होतं ते सुभान अल्लाहमधलं. त्यानंतर मुझफ्फराबादमधलं एक सवाई नाला आणि बिलाल कॅम्प, हा जो बिलाल कॅम्प होता इथे कमांडो ट्रेनिंग चालायचं. त्याच्यात पण मिलिटरायझेशन एवढं होतं की नॉर्मल ट्रेनिंग, वेपन्स वेगवेगळे अक्वायर करणं, त्याच्यातनं कमांडो ट्रेनिंग, असं भरपूर त्यांचे रँक्स पण असतात दहशतवाद्यांमध्ये की कुठल्या रँकवर कुठला माणूस आहे हे सगळं. त्यानंतर भीमपर, नरोवाल, सियालकोट असं एक साधारण 7 टार्गेट्स होते. हे आर्मी एअर डिफेन्स, AAD ज्याला म्हणतो, आर्मी एअर डिफेन्सनी उडवले, जे की लगत होते आपल्या साधारण सीमेच्या, आणि जे दूर होते 300 किलोमीटर, आणि जो सुभानला तो 100 किलोमीटर राहत होता ते एअरफोर्सकडे होते. तर अशा पद्धतीने ती आपण नेस्तनाबूत करून कुठलंही हे न करता आपण ती सगळी आपली सेना परत आली. आणि याच्यामध्ये आपण कुठले मिसाईल्स, म्हणजे वैशिष्ट्य काय तर प्रिसिशन,
तेवढ्याच वेळात दिलेलं टार्गेट दिलं, त्याच्यामध्ये प्रचंड गती होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्रेसी ज्या पद्धतीने पाळलेली होती की सगळ्यांना टीव्ही ऑन केल्यावर ते कळलं, ही फार महत्त्वाची आहे. ती गोष्ट लीक होऊच दिली नाही खालपर्यंत. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला कळल्या. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की ह्या सगळ्यांचं श्रेय आपण राजकारण्यांना का द्यायचं, सैन्य दलांचं श्रेय आहे, अगदी मान्य आहे. पण ह्याच्यामध्ये रिस्क केवढी होती हा जरा एकदा विचार करा की केवढी आपली मनुष्यहानी आणि सगळे आपले इक्विपमेंट्स जर ते सक्सेसफुल झालं नसतं तर त्याच्यामध्ये राजकारण्यांनी रिस्क पण घेतली आहे ना तेवढीच, त्या अपयशाची सुद्धा. त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी निर्माण होतात की आपलं काय होतं हो, पण आता आपण अटॅक करूनच राहायचा. तर अशा पद्धतीने तो प्रिसाईज अटॅक करून आपण परत आलो. आपल्याला याच्यामध्ये भारतात निर्माण झालेले अनेक मिसाईल्स आणि वेपन्स आपण वापरली होती. त्याच्यामध्ये एअर टू ग्राउंड ही जी लॉंग रेंज मिसाईल्स होती ती होती. त्याच्यानंतर हॅमरसारखे बॉम्ब्स त्याच्यामध्ये होते की जे आपण अतिशय यशस्वी पद्धतीने त्याच्यावरती टाकले. काही म्युनिशन्सचे प्रकार मी सांगते, एक लॉयटर म्युनिशन म्हणून असतं, ते ड्रोन्स आणि मिसाईल्सचा एकत्र इफेक्ट देतं. म्हणजे ते आपण सोडलं की ते वरती घिरट्या घालतं, टार्गेट डिटेक्ट करतं आणि त्याच्यानंतर तिथे एक्सप्लोजिव्हला घेऊन कोसळतं देखील, म्हणजे मिसाईलसारखं. सुसाईड ड्रोन्स सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहेत, हॅरोम ड्रोन्स वगैरे जे इस्रायलचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण ते अनेक ड्रोन्स त्याच्यामध्ये वापरले आणि मिसाईल्स देखील वापरले. तर ही लॉयटरिंग म्युनिशन्स आहेत, ही भारतात देखील आता बऱ्याच प्रमाणामध्ये आपण तयार करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे फायटर एअरक्राफ्ट वापरले, त्याच्यात राफेल असेल, सुखोई असेल, मिराज असेल, ह्या सगळ्या एअरक्राफ्टचं खूप मोठं काम केलं. कारण आता वॉरफेअर हे नॉर्मल वॉरफेअर नाही आहे, हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे. तर त्याच्यामुळे ही सगळी सोयी असलेल्या ही सगळे एअरक्राफ्ट्स होते ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लढण्याची क्षमता आहे. आणि इमॅजिन करा त्या पायलटचं काय प्रिसिशन असेल, इमॅजिन करा की ज्यानं ते मिसाईल्स बरोबर एअर टू सरफेस सोडले असतील, काय प्रिसिशन असेल. त्याच्या आजूबाजूचा एकही सिव्हिलियन मरू नये. त्यांनी शूटिंग केलंय की हा इथला कॅम्प जळत आहे आणि आम्ही तो शूट करत आहोत, कुठलाही त्याच्यामध्ये डॅमेज होऊ दिलं नाही. आपलं जे आर्मी चालते ती मूल्यांवर चालते, पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा. आपलं जे धर्म आहे ते धर्मयुद्धापेक्षा वेगळं नाही आहे. जे टार्गेट आपल्याला पाहिजे होतं तेच आपण त्याच्यातनं साध्य केलं. त्यातनं अजून काही आपण सगळ्यांना बेचिराग करण्याची आपली कधीच महत्वाकांक्षा नव्हती इतिहासात आणि अजून देखील नाही आहे. ही मूल्याधिष्ठित आर्मी आहे, हे पुन्हा एकदा आपण भारतीय सैन्याने सिद्ध केलं. आणि अनमॅन्ड जे कॉम्बॅट एअर व्हेकल्स आहेत, म्हणजे पुढचं जे युद्ध आहे ना ते अनमॅन्ड आहे आता, की तुम्ही सोडा ते मिसाईल इथे बसून आणि ते शेकडो योजना दूर जाऊन तिथे ते अटॅक त्याचा होणार आहे. तर जास्तीत जास्त संबंध माणसाचा आणि वेपन्सचा नसणार आहे पुढच्या काळामध्ये. त्याची पहाट कुठेतरी झाली. आणि याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे स्काय स्ट्रायकर ड्रोन्स भारतात बनलेले आहेत. बेंगलोरची एक कंपनी आणि इस्रायलचा काही भाग असा घेऊन ह्या दोघांनी मिळून हे तयार केलेले आहेत. आणि त्या स्काय स्ट्रायकर ड्रोन्स जे होते त्यांनी खूप मोठं याच्यामध्ये केलेलं आहे. असं समजलं जातं की ही आपलं जे आता ड्रोनचं वॉरफेअर होणार आहे, पूर्वी आपण म्हणतो की पॅटर्न जे टँक्स वापरले गेले युद्धामध्ये, की अमुक एक युद्ध हे रणगाड्यांचं युद्ध होतं, तसं हे ड्रोन्सचं युद्ध होतं, हे ड्रोन्सचं वॉरफेअर होतं. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने आता आत्मनिर्भर भारताची खूप मोठी पहाट आणि कॉन्फिडन्स देखील आपल्याला याच्यातनं आला. तर ही सगळी जी वैशिष्ट्य आपण होती की स्पीड होतं, प्रिसिशन होतं. याच्यानंतर पाकचा जो नेरेटिव्ह होता तो फार फोल ठरला की आमचा आणि दहशतवादाचा संबंध नाही. मग सांगा काय मग कुठे टाकले आम्ही बॉम्ब्स, किती लोक मेले, मग हे तुमच्या हद्दीत कसे, एवढे सगळे दहशतवादी कॅम्प्स, काही चेहराच राहिला नाही. आणि दुसऱ्या दिवशी मात्र सगळ्या जगाने पाहिलं की त्याच्यामध्ये आपण पूर्ण ऑपरेशन सिंदूरमध्ये म्हणून साधारण 100 कॅज्युअलिटीज आपण सरळ केलेल्या आहेत पाकिस्तानच्या, ज्याच्यामध्ये असंख्य हाय प्रोफाईल कमांडर्स आपण मारलेले दहशतवाद्यांचे. तर त्या कमांडर्सना त्यांचे जे अंत्यसंस्कार चालले होते त्यांच्यासाठी आर्मीची मानवंदना दिली गेली त्या ठिकाणी. आणि अनेक जणांनी ती दहशतवाद्यांना मानवंदना देताना सगळ्या जगाने पाहिलं की त्यांच्यासाठी प्रार्थना करून ती मानवंदना दिली गेली. त्याच्यामुळे आता इन्सर्जन्सी, वॉरफेअर हे या सगळ्यातला जो फरक होता तो धुसर झाला आणि पुन्हा एकदा त्यांचा चेहरा सगळ्यासमोर आला. ह्या सगळ्या म्हणजे मानवंदनेतून एक अजून मोठी गोष्ट सिद्ध झाली. जे पहलगामच्या मुळाशी होतं ते 16 एप्रिलचे शब्द होते. जनरल मुनीर, आत्ता फील्ड मार्शल असं त्यांनी स्वतःचं प्रमोशन करून घेतलंय विजयामुळे ऑपरेशन सिंदूरमधल्या. तर त्यांचं भाषण खूप गाजलेलं होतं की हिंदू आणि मुस्लिम हेड टू द कोर, कसे आपण एक गोष्टीमध्ये वेगळे आहोत. आपली संस्कृती वेगळी, आपली प्रार्थना वेगळी, आपले देव वेगळेत, आपलं उद्दिष्ट वेगळं आहे. आणि खूप आपल्या या पूर्वजांनी प्राणपणाने पाकिस्तान जो कलम्याच्या आधारावरती निर्माण केलेला पवित्र देश आहे, तर ते आपण बलिदान कुठेही जाऊ देणार नाही. आणि आमचं उद्दिष्ट, मुळात जो जनरल मुनीर आहे तो एक मुल्ला आहे,
त्यांच्या धर्मातलं, आणि त्यांनी ते जनरलचा वेश चढवलेला आहे अक्षरशः. तर त्याचं जे 16 एप्रिलचं बोलणं होतं ते पहलगामच्या अटॅकमध्ये खरं झालेलं होतं, आणि तो उद्दिष्ट त्याच्यात नाही सिद्ध झालं, आणि जे अंत्यसंस्कार केले गेले तर ते देखील त्यातून देखील त्यांचं उद्दिष्ट सिद्ध झालं. ही जी पहिली फेज पार पडली, झालं होतं ना, आता सगळं झालं होतं, जे काही भारताला करायचं केलं, भारत थांबलेला होता, पण नाही. त्याच्यानंतर 6-1 तासांमध्ये 300 ड्रोन्स 40 वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानने सोडले, आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं, कुराणमधली कॉन्सेप्ट आहे बुनियानुल मरसूस नावाची. म्हणजे काय तर आम्ही एक अशी अभेद्य भिंत आमच्या भोवती घालू की कोणी आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही पाहिजे. त्यांनी त्यांच्या ऑपरेशनला, आपण जसं सिंदूर नाव दिलं, त्यांनी नाव दिलं बुनियानुल मरसूस. ही आमचं हे कॅम्पेन आहे असं म्हणून त्यांनी ते युद्ध छेडलं. आणि त्यांचं युद्ध म्हणजे काय होता तर न्याय होता, ज्याला मकराई हक असं एक म्हटलं जातं कुराणमध्ये, की न्यायासाठीची लढाई आहे आमची, बॅटल ऑफ ट्रूथ ज्याला म्हणतात, सत्यासाठीची लढाई, असं ऐलान त्यांनी केलं त्या ठिकाणी. आणि पुढच्या 6 तासांमध्ये त्यांनी परतवार केला. एक साधारण 300 ड्रोन्स आधी लोकेट झाले 40 वेगवेगळ्या याच्यामध्ये, पठाणकोट, सत्वारी, जलंधर, फरीदकोट, अमृतसर अशा ठिकठिकाणी ते सोडले. आणि त्याच्या मागोमाग त्यांचे अनमॅन्ड जे मिसाईल्स होते ते दिसायला लागले. त्याच्यामध्ये चीन आणि टर्किश बनावटीचे देखील ड्रोन्स आपल्या ठिकाणी बऱ्याच तिथे सापडले. आणि अतिशय मॅसिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणात आरटी फायर सुद्धा 2 दिवसांमध्ये झालं, 8 आणि 9 तारखेला मेच्या. आणि त्याच्यामध्ये सीज फायर व्हायलेशन होतं सगळीकडे, की जिथे फायरिंग करायची नाही हे ठरलेलं आहे नियमानुसार, ते सगळं कोपऱ्यात बसवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर फायर केलं. कुणावर केलं हे फायर? आर्मी तळं वगैरे हे तर होतेच झेलणारे, परंतु त्यांनी कुठेतरी गुरुद्वारावर ते केलं, मंदिरांवर केलं, पोलीस स्टेशनवरती केलं. अशा पद्धतीने रजौरी, पूंछ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आर्टी फायर झालं, घरं उद्ध्वस्त झाली, तर त्याच्यावरती ते आर्टी फायर झालं. आणि हे मोठं एक जे त्यांनी जे टर्म केलेलं युद्ध होतं, ह्याला तोंड देण्यासाठी आपण किती पटकन अडॉप्ट झाली, म्हणजे ते किती पटकन अडॉप्ट केलं आपण हे जे सगळं आक्रमण होतं. आणि तासांमध्ये, क्षणांमध्ये भारतीयांची जी तिन्ही संरक्षण दले ती सिद्ध झाली. आणि त्याच्यानंतर आपण एक मोठा एअर डिफेन्स तयार केला. असा जे एअर बॅटल झालं 8 आणि 9ला, तर ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये एअर बॅटल झालं, दुसऱ्या महायुद्धानंतरचं सगळ्यात मोठं एअर बॅटल हे होतं जे आपण लढलो त्याच्यामध्ये. तर मल्टी लेयर्ड म्हणजे वेगवेगळ्या अशा ज्याचे लेयर्स असतील अशी एक मोठी आपण शील्ड तिथे तयार केली, ज्याला भेदणं खूप अवघड होतं. एवढा प्रॉम्प्ट आपण एअर डिफेन्स इथे तयार झाला. याच्यामध्ये प्रामुख्याने काही मिसाईलची नावं सांगायची झाली तर एक आकाश तीर नावाची एक इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटिग्रेशन सिस्टीम आहे. तर ही आकाश तीर नावाची अफलातून त्या ठिकाणी म्हणजे भारतीयांनी तयार केलेली ती सिस्टीम आहे. त्यांनी खूप चांगल्या मोठ्या प्रकारे तिथे काम केलं. त्यानंतर काही मीडियम रेंजची मिसाईल्स होती. ब्राह्मोस हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. हे ब्राह्मोस देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या एअरबेसवरती जे अटॅक्स आपण केले त्याच्यासाठी उपयोगी पडलं. ड्रोन जॅमर्स होते ठिकठिकाणी त्यांचे ड्रोन जॅम करण्यासाठी. त्यानंतर आकाश मिसाईल होतं. S-400 नावाची एक मिसाईल सिस्टीम होती जी लीडर होती सगळ्यांची, जिने 3 वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करून प्रचंड सुंदर असा लेअर तयार केला होता एअर डिफेन्सचा. आणि आपल्या DRDOने एक तयार केलेला D4 मॉडेल आहे, त्याच्यामध्ये डिटेक्ट, डिटर, डिस्ट्रॉय अँड डॉक्युमेंट ऑल्सो. तर ह्या पद्धतीचे देखील ड्रोन्स तिथे सोडले गेले. ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कॉर्डिनेशन होतं. इमॅजिन करा, अनेकदा अंधारामध्ये आपले शस्त्र आपल्यावरतीच उलटू शकतात, किंवा आपल्याला सैन्य आणि दुश्मन याच्यातला फरक देखील अनेकदा कळत नाहीत, अशी परिस्थिती असते. त्याच्यामध्ये प्रिसिशन गाठायचं म्हणजे कुठल्या लेवलचं प्रोफेशनलिझम आपल्या आर्म फोर्सेसनी दाखवलं असेल. तर ह्या सगळ्या ज्या आपण पाठवले त्यामध्ये टोटल आपण 900 ड्रोन्स नेस्तनाबूत केले आपण पाकिस्तानचे, म्हणजे 9 तळं उद्ध्वस्त केली, 900 ड्रोन्स त्यांचे परत केले. आणि जो सगळ्यात मोठा जो धक्का आपण दिला, ज्याच्यामुळे सीज फायरची भाषा बोलण्यासाठी त्यांना आपण भाग पाडलं, ते म्हणजे आपण 11 एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त केले. त्याच्यामध्ये रफिकी, मुरीद, आणखी नूर खान, गुलारी, सुक्कर, पसरूर, चुनिया, सारगोदा, सियालकोट असे 11 जे मुख्य त्यांचे हे होते ते आपण उद्ध्वस्त केले. आणि लुळी पडली त्यांची वायुसेना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सियालकोट, जो आपला नूर खान त्यांचा बेस आहे, रावळपिंडी म्हणजे एक काय म्हणून सेंटर आहे एअरफोर्स आणि राजधानी. तर जेव्हा नूर खान बेस नष्ट झाला तेव्हा मात्र त्यांचं अवसान गळालं आणि 10 तारखेला दुपारी फोन यायला लागले सीज फायरचे. परंतु आपले जे एक्सटर्नल मिनिस्टर ऑफ जे एक्सटर्नल अफेअर्सचे मंत्री आहेत जयशंकर, त्यांनी स्पष्ट केलं, दुसरीकडून इकडून तिकडून चालणार नाही. आपल्या दोघांमध्ये बोलणी झाली तर आपल्या दोघांमध्ये होईल, नसता होणार नाही, असा संदेश ते सकाळी ते बाहेर आले होते. रात्रभर मीटिंग चालली होती आणि सकाळी त्यांनी ते जाहीर केलं.
आणि मग दुपारी त्यांचे जे DGM आहेत तर त्यांनी आपले जे परवा कॉन्फरन्स घेत होते घई सर जनरल घई, तर त्यांना फोन आला की असं असं आम्हाला सीज फायर त्या ठिकाणी करायचं आहे आणि तर आपण अटी देखील समोर ठेवल्या. आणि ट्रम्प यांनी घाई केली, ते सगळं ट्विट केलं, भारत शांत होता. भारताने ना त्याला दुजोरा दिला ना काही, कारण आपलं पहिल्यापासून यावेळी धोरण होतं जर आम्ही शांत बसलो तर ते केवळ आणि केवळ दोघांच्या संवादातनं, तिसऱ्याला इथे कुठेही स्थान नाही. आणि 20 जूनला 2025 20 जूनला त्यांच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टरने मान्य केलं की होय, जेव्हा नूरखान बेस उडाला त्यावेळी मात्र आम्हाला हे सीज फायर करावं लागलं. आणि हा प्रस्ताव इस्लामाबादकडून दिल्लीकडे आलेला होता, हे त्यांनी जाहीर मान्य केलं. त्याच्यामुळे दिखावे किती पण ते देऊ देत, तर पाकने खूप मोठा विजयाचा देखावा खरं तर यावेळी केला. कारण त्यांना ते कुठेतरी मीडियावरती दाखवायचं होतं की आपण कसे जिंकलो ह्या सगळ्या याच्यामध्ये. कारण कुठेतरी हे एक नेरेटिव्हचं पण वॉर होतं, दोन्ही देश त्याच्यामध्ये होते की आम्ही कसं केलं ते आपण जस्टिफाय कसं करायचं, हे भारतही प्रयत्न करत होता आणि पाकिस्तान देखील प्रयत्न करत होता. तर अशा पद्धतीने ते सीज फायर झालं आणि सगळ्या जगभरामध्ये हे सगळं नावाजलं गेलं ऑपरेशन सिंदूर. तर हा जो विजयाचा देखावा होता त्याच्यामध्ये खूप करुण असं वातावरण होतं, कारण प्रत्यक्ष नागरिकांकडून आपल्याला टीव्हीवरून कळत होतं. त्यांच्या एअरपोर्ट्समध्ये पाणी नव्हतं त्या काळामध्ये. बलुचिस्तानसारखे जे अंतर्गत इश्यूज आहेत, कर्जबाजारी असणं आहे, त्यानंतर पाणी आपण ऑलरेडी बंद केलं होतं, अशा असंख्य गोष्टींनी भीक मागत फिरणारा पाकिस्तान, वेळोवेळी कर्ज काढणारा पाकिस्तान, पण त्यांनी जल्लोष साजरा केला. म्हणजे कॉन्फिडन्स कसा असावा मला फार प्रश्न पडतो त्यांच्याकडे पाहून. कायम असा कॉन्फिडन्स पाहिजे असं वाटतं अनेकदा, की विजयाचा त्यांनी जल्लोष साजरा केला. मग मुनीर यांनी जनरल टू एअर म्हणजे फील्ड मार्शल म्हणून पदवी घेतली. फील्ड मार्शलचं वैशिष्ट्य असं असतं की फील्ड मार्शल कधीही निवृत्त होत नाही, जनरल लेवलपर्यंत निवृत्ती असते आर्म फोर्सेसला. फील्ड मार्शल ही कायमस्वरूपी पोस्ट आहे, त्यांनी ती त्यांच्याकडे घेतली. आणि जगभरामध्ये तज्ज्ञांनी म्हणजे प्रशंसा केली. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर वॉल्टर म्हणून आहेत, ते किंग कॉलेज ऑफ लंडन आहेत. तसं म्हणतात की इट शुड बी रिमेंबर्ड ॲज अ डॉग फाईट बिटवीन एअर फ्रेंड्स, नॉट जस्ट दॅट. आणि ते पुढे अनेक ठिकाणी असं वर्णन करतात की इट वॉज अ कॅलिब्रेटेड यूज ऑफ फोर्स इंटेंडेड टू सिंगल रिझॉल्व डिग्रेड द इंटरनॅशनल टेररिझम. आणि त्यांचं सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते पुढचं, अँड डेमॉन्स्ट्रेट द कपॅसिटी इन रिस्ट्रेन मॅनर विदाऊट क्रॉसिंग द बॉर्डर. म्हणजे एकूणच सैन्याचं जी शक्ती असते ती आपण आपल्या हद्दीत राहून कशी वापरू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलं, असं त्यांचं म्हणणं होतं. विदाऊट क्रॉसिंग द लाईन इन टू बॉर्डर वॉर. त्यानंतर एक तज्ज्ञ असंही म्हणतात की a defining moment, Operation Sindoor is a defining moment in India's defense history, a symbol of military precision, इंटर-सर्व्हिस कॉपरेशन अँड नॅशनल रिझॉल्व. की एखादा देश कसा उभा राहतो त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने अनेक पैलू हे ऑपरेशन्स सिंदूर आपल्याला देऊन गेलं. महत्त्वाचं म्हणजे जो काश्मीर नॅरेटिव्ह होता ना, तो रिडिफाईन झाला एक प्रकारे, की किती दिवस काश्मीर इश्यू, काश्मीर समस्या, किती दिवस, मूळ समस्या काय आहे त्याला हात घालूया. काश्मीर हा आता आपला अविभाज्य भाग आहे, तो राहणार आहे आणि तिथे आता काय होणार आहे, केवळ विकास, त्याच्यावर दुसरं जर काहीही नाही. हा जो काश्मीर नॅरेटिव्ह ऑपरेशन सिंदूरनी बदलला हा खूप मोठा होता. त्यानंतर जो नेशन वाईड सायकोलॉजिकल इम्पॅक्ट या ऑपरेशनचा होता, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक अभिमानाची लहर होती, होय माझ्या सैन्याने खूप मोठा पराक्रम केला. तर हे सगळं बघत असताना अंतःकरण भरून येत होतं. एक एक ऑपरेशन की ज्या पद्धतीने ती ब्रीफिंग होत होती, ज्या पद्धतीने ते सगळं शांतपणे समजावून सांगितलं जात होतं, ते पाहून संपूर्ण राष्ट्रामध्ये एक मोठी लहर त्या ठिकाणी उसळलेली होती. आणि ज्याला म्हणतो आपण की होल ऑफ नेशन अप्रोच, की संपूर्ण राष्ट्रभक्ती लय हृदय में हो खडा यदि देश सारा. काय होऊ शकतं सगळे एकत्र आल्यावरती, अशा ठिकाणी हे ऑपरेशन घडून येऊ शकतं, हे सिद्ध केलं आपण पुन्हा एकदा. सगळ्यात अजून एक महत्त्वाचा इश्यू मला इथे आठवतो, तो म्हणजे न्यूक्लिअर इश्यूवरनं जो ब्लॅकमेल होत होता आत्तापर्यंत, की आमचे काही हात बांधलेले नाही आहेत, आम्ही काही न्यूक्लिअर वेपन्स नुसते जे आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून आमच्याकडे केलेले नाही आहेत, आम्ही गवत खाऊ पण आम्ही न्यूक्लिअर पॉवर आमची सिद्ध करू. अशा पद्धतीने न्यूक्लिअर म्हणजे जसं काही बाजारातून भाजी आणायचा आपण उल्लेख करतो, त्या पद्धतीने जो तो त्यांचा मुत्सद्देगिरी दाखवणारा जो अधिकारी असेल, मंत्री असेल आणि लष्करी अधिकारी असतील, सारखं न्यूक्लिअर बॉम्बच्या याच्यामध्ये देत होते. कारण याला पॉलिसी पण तशीच आहे. आपण हे पहिल्यापासून रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर स्टेट आहोत भारत, म्हणजे की आपण हे ठरवलेलं आहे, आपली पॉलिसी ही डिफाईन्ड पॉलिसी आहे. पाकिस्तानची पॉलिसी डिफाईन नाही आहे. आपण का डिफाईन केलेलं आहे की
पहिली गोष्ट, दुसरीकडून जर अटॅक झाला तरच आपण आपलं न्यूक्लिअर वेपन चालवू. आपण ते प्रतिकारात्मक युद्धासाठी वापरू, कोणावर हल्ला करण्यासाठी नाही. ह्याला म्हणतात मॅच्युरिटी. तर हे आपण डिक्लेअर करणे. दुसरं म्हणजे न्यूक्लिअर वॉर हे केवळ न्यूक्लिअर पॉवर असणाऱ्या देशाशीच आपण करू. ज्याला आपण म्हणतो की निशस्त्रावर आपण वार नाही करायचा, ते आपण तत्व न्यूक्लिअर पॉवरच्या देखील पॉलिसी डिफाईन करताना ते स्पष्ट केलेलं आहे. तर मोठ्या भावाने काही संकल्प केलेले असतात आणि तो ते तोडत नसतो आणि त्याचा फायदा सतत असा शेजारी घेत असतो. तसं काहीसं न्यूक्लिअर ब्लॅकमेल होत होतं की याच्यामुळे आपल्यावरती कुठेतरी न्यूक्लिअर अटॅक्स वाढतील का किंवा काय, अशा पद्धतीने भीती वारंवार त्या काळामध्ये आपल्याला परिसंवादांमध्ये दिसत होती, टी व्हीवरती दिसत होती. पण ते आपण तसं होऊ दिलं नाही. काय वापरायचे ते वापरा, ते नंतर होईल. आत्ता आम्ही गप्प बसणार नाही. ही धमकी इथून पुढे चालणार नाही. हे पहिल्यांदा कुठेतरी ठणकावून पाकिस्तानला कळलं. आणि जे मी म्हणते की संपूर्ण राष्ट्र उभं राहिलं. आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर नंतर ऑल पार्टीज डिलिगेशन सगळीकडे गेल्या. म्हणजे एक एक डिलिगेशन अशा तयार करण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये सगळ्या पार्टीजची, काही काँग्रेसचे होत्या, आपल्याकडनं सुप्रियाताई गेल्या होत्या, सुप्रिया, आणि खूप त्याच्यामध्ये सगळे होते. देशभरामधनं खूप डेलिगेशन्स ग्रुप्स आपण तयार केले होते आणि ते देशोदेशींना पाठवले होते. त्याच्यामधनं देखील कडक संदेश आपण दिला. वयम पंचाधिकम शतम, आम्ही कौरव पांडव आपसात आहोत, पण जेव्हा दुसरा देश आपल्याकडे वक्रदृष्टी दाखवेल आम्ही 105 आहोत. तर हा कडक संदेश त्यातनं आपण दिला. आणि तो काँग्रेसचा असू दे, नाहीतर तो आम आदमी पार्टी असू दे, नाहीतर बीजेपीचा असू दे, आमच्या भारतावर त्यांची भाषा देखील एकसारखी होती की असा अटॅक झाला, त्याला आम्ही अशी पॉलिसी ठरवली, त्याला आम्ही असा अटॅक केला, याच्यामध्ये हे नुकसान झालंय, आम्ही प्रामाणिकपणे सांगतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं खरंच एक राष्ट्राने कसं हँडल केलं पाहिजे दहशतवादाला, याचं ग्लोबल मॉडेल आपण इतर देशांसमोर ठेवलं. एवढं ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व आहे. त्यानंतर पाकला आपण बऱ्यापैकी आयसोलेट केलं. आणि एक प्रकारे आपण जे आपल्याला खरं असं वाटतं ना की हे काय, आता ते सगळे आर्मी प्रमुख यायचे, आणखीन त्या 2 ज्याला म्हणूया वीरांगनांच्या सगळ्या त्या ब्रीफिंगमुळे सगळ्या देशामध्ये खूप छान पॉझिटिव्ह लहर आली होती. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग जेव्हा ते सगळं हे करायच्या, तेव्हा खरोखर अंगावरती काटा आला होता 7 तारखेला, की सगळे नकाशे त्यांनी दाखवले आणि कशा पद्धतीने आपण अटॅक्स केले वेगवेगळे. कुठेही आविर्भाव नव्हता, कुठेही विजयाचा उन्माद नव्हता. बघा आम्ही कसं करून दाखवलं होतं, एकाही शब्दात नाही. अतिशय प्रोफेशनल, अशी अतिशय शांतपणे की असं झालं. आपण हे टार्गेट, हा त्याचा व्हिडिओ, आधीचे फोटो, नंतरचे फोटो, कारण घरभेदीच आपल्याला सारखं प्रूफ विचारत असतात. कशावरून झालं, दाखवा काहीतरी समोर. त्यासाठी हे सगळे प्रूफ्स आपण दाखवले. आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिस्त्री सर जे होते आपले, तर त्यांनी सुद्धा, जे डिप्लोमॅट आहे भारताचे, त्यांनी देखील हे सगळ्या छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या. पत्रकारांना ते खुलं होतं. कितीतरी वेगवेगळे पत्रकार प्रश्न परवा देखील त्यांनी तेच पद्धतीने पुन्हा विचारले. न थकता आर्मी 2 तास त्यांना ह्या सगळ्या, जे सैन्य दलांचे प्रमुख होते ते उत्तर देत होते, त्या पद्धतीने प्रूफ्स देत होते वेगवेगळे. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आहे, याचा प्रचंड मोठा इफेक्ट संपूर्ण देशामध्ये झाला. पहिली गोष्ट म्हणजे जो ग्लोबल ऑडियन्स होता त्याला सगळं क्लॅरिटीने कळलं की आपण नेमकं काय केलं. म्हणजे फक्त भारतापुरतं नाही आहे, सगळ्या देशाला कळलं त्या सगळ्या ब्रीफिंगमधनं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गैरसमज कुठलेही उरले नाहीत. त्याच्यातनं एक कलेक्टिव्ह मेमरी तयार केली गेली त्या ऑपरेशन सिंदूरशी रिलेटेड, अशी जी समाजाला एक पद्धतीने घडवत असते, ती समाजामध्ये दीर्घकाळ राहते. आपल्याला ते अजूनही आठवतं की ते सगळे आले म्हणजे अक्षरशः असं श्वास रोखून आपण बघायचं की आज काय झालंय, आज कुठले टार्गेट्स आपण उडवलेत, आज पाकिस्तानचा काय रवैया आहे. आणि मग सीज फायरची बातमी आली. तर या सगळ्या गोष्टींमधून जी पारदर्शकता त्यांनी जी दाखवली सगळ्या आर्म फोर्सेसने, की आर्म फोर्सेस म्हणजे कुठेतरी सीमारक्षणासाठी नाही होत, तर नागरिकांनी जो आमच्यावरती दाखवलेला विश्वास आहे, आम्हाला जी प्रदान केलेली वर्दी आहे, आम्ही अशोक चिन्ह धारण करतो आमच्या खांद्यावरती, आमच्या बेल्टवरती, ते उगीच नाही, आम्ही तुम्हाला बांधील आहोत. पाकिस्तानसारखा भ्रष्टाचाराने पोखरलेली आपली आर्मी नाही आहे. पाकिस्तानमध्ये खूप वेगळ्या सगळ्या पद्धती चालतात. आपली आर्मी अतिशय, म्हणजे आर्म फोर्सेस अतिशय प्रोफेशनल आहेत, ते त्यांनी दाखवून दिलं. आणि पुन्हा पारदर्शकतेने हे सगळी आपली कलेक्टिव्ह मेमरी त्यातनं घडवली की ऑपरेशन सिंदूर म्हणजे नथिंग एल्स. पण ह्या सगळ्या गोष्टी आणि हा सगळा पॉझिटिव्हिझम घेऊन तो आपल्या मेमरीमध्ये राहिलेला आहे. एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला जे सांगायचं वाटतो, की मी मगाशी उल्लेख केला की कुठेतरी वॉर ऑफ नॅरेटिव्स होतं, नॅरेटिव्सचं वॉर होतं. आणि ते आहेच, त्याचं स्वरूपच आता तसं केलेलं आहे. पण हा मुद्दा आपल्याशी देखील खूप घनिष्ठ पद्धतीने म्हणजे कनेक्टेड आहे हा. कारण वॉर ऑफ नॅरेटिव्हमध्ये काय, एक मेथडॉलॉजिकली ही पद्धत असते की आपल्याला एक्सप्लॉइट करत असते. आणि हे
अगदी काही वर्षांपासून सुरू झालंय की एखादी सेन्सिटिव्ह न्यूज ॲब्झॉर्ब करण्याची जी कपॅसिटी आहे ती इतकी प्रचंड वाढवत नेली आहे मीडियाने. तुम्हालाही माहिती असेल की ती एक क्रूर बातमी असली तरी फार हळहळ नाही वाटत, वाटली तरी काही सेकंद वाटते आणि आपण स्क्रोल करतो. होतं का नाही हे आपल्याबद्दल? तसं त्याही काळामध्ये झालं. आणि ही जी पद्धत आहे आता वाढता वाढता त्याचं पीक आपण त्या काळामध्ये पाहिलं जेव्हा दोन्ही राष्ट्र एकमेकांविरुद्ध मीडिया पेटलेला होता की किती आम्ही ऑपरेशन्स दाखवू आणि किती पाकिस्तानमधलं दाखवू. आणि मग विरोधी पक्ष म्हणत होता की पाकिस्तानचं असं आहे, मग तिथले नागरिक तर असं म्हणतात. सातत्याने भारतीयांचा बुद्धिभेद घडवून आणलं जात होतं, सातत्याने भारताविरुद्ध नेरेटिव्ह पसरवले जात होते. आम्ही त्यांचे एवढे विमानं पाडले, एकाही गोष्टीचं प्रूफ कधीही पाकिस्तानने दिलेलं नाही. आपले इव्हिडन्सेस वर्सेस त्यांचे नेरेटिव्स. परवाई जेव्हा भारती सर म्हणाले की विजय हे कुठल्याही नॅरेटिव्स घडवत नाहीत, इव्हिडन्सेस विजयाप्रती नेतात आपल्याला, विक्टोरियस इव्हिडन्सेस असतात, नॅरेटिव्स नाहीत. तर अशा पद्धतीने पाकिस्ताननी न दमता सगळ्या पत्रकारांना लावून कामाला लावून खूप खूप नॅरेटिव्स इथे पसरवले. आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने आपले देखील मीडिया बऱ्यापैकी बळी पडला. कुठलीही बातमी, त्याही व्यतिरिक्त मी हे सांगते की कुठलीही बातमी जर मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणाला अतिरेक्यांना पसरवायची असेल तर ती मुद्दाम सोडली जाते मीडियामध्ये, सो दॅट मीडिया आपलं काम व्यवस्थित करतो. अशा असंख्य गोष्टी मीडियाद्वारे आजही घडवून आणल्या जातात आणि आपल्याला ती बातमी अगदी लेजिटिमेट सोर्सेसकडनं मिळालेली आहे. अशा पद्धतीने मीडिया ती स्वीकारतो आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवतो. तिथे बसून काम होऊन जातं त्यांचं. तर आपण जे बघतो की फेसबुक असेल, इन्स्टा असेल, हे असेल, एवढं आपण नक्कीच पाहिलं पाहिजे की आपण या सगळ्या नेरेटिव्हचा भाग तर होत नाही आहोत ना. आपल्यावरती कुठेतरी ते निगेटिव्ह ऐकून 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 आपणच कुठेतरी त्या बुद्धिभेदाला बळी पडत नाही आहोत ना. कारण पूर्वी टेररिस्ट त्या असे घाणेरडे दाढी वाढवलेले आणि त्या बॉर्डरवरती असायचे, मग ते हळूहळू भारतात आले आणि ते सध्या डॉक्टर्स बनून फिरतात युनिव्हर्सिटीजमधनं आणि त्यांच्या आता विमेन्स सेल्स तयार राहतात. आता ते आपल्या शेजारी आहेत, आता ते कुठले तरी डिलिव्हरी बॉयज म्हणून आपल्या घरात आहेत. आता त्यांच्यात आणि आपल्यात बघून फरक कळणार नाहीये, असे सगळे दिवस आलेले आहेत. म्हणजे जनरल रावत 2017 साली त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं होतं की आता आपल्याला 2 आघाड्यांवर लढायचं आहे, चीन, पाकिस्तान आणि जी अर्धी आघाडी आहे ती आपल्या देशात अंतर्गत, आणि ती म्हणजे दहशतवाद. किती खरं झालेलं आहे त्यांचं. आणि सगळ्या प्रकारचे विविध जे जिहाद आपल्या अवतीभोवती चाललेले आहेत, तर हे सगळे त्याचाच भाग आहेत. तर याच्यामध्ये आपण कुठेतरी मीडियामध्ये आतताईपणा करून, मीडियामध्ये कुठेतरी फॉरवर्ड करून त्याच्यात भर तर पाडत नाही होत ना, याचं प्रत्येकाने चेक केलं पाहिजे. कारण आता राष्ट्रभक्तीची आपण म्हणूया ना, ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर एक फॅशन आली की युद्धाच्या बातम्या फॉरवर्ड करणं म्हणजे मी कुठेतरी माझं पॅट्रिऑटिझम सिद्ध करते, असं होतं की नाही, की मला माझ्या सैन्याचं काहीतरी दाखवलं पाहिजे, मग मी ते शेअर करते काहीतरी, किंवा कुणाचं तरी काहीतरी येते आणि मी ते फोटोज सगळीकडे. हे गरज नाही आहे. युद्धकाळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जे आपल्या हातात असतं ते म्हणजे शांत राहणं आणि सतर्क राहणं. तर म्हणून हे जे ऑपरेशन सिंदूर आहे, तर ह्याच्यामधनं आपण काही धडे जे घेतलेत त्याच्यापैकी एक नॅरेटिव्हचं वॉर कसं असतं हे खूप सुंदर पद्धतीने, आणि नंतर होम मिनिस्ट्री आणि डिफेन्स मिनिस्ट्री या दोघांनी लेटर्ससुद्धा काढले की आपण पहिल्यांदा सोशल मीडिया मॉनिटर केलं ऑपरेशन सिंदूर नंतर आणि त्या काळात सुद्धा, आणि बंदी आणली. प्रत्यक्ष ऑपरेशन्स तुम्हाला दाखवता येणार नाहीत, काही सेन्सिटिव्ह बातम्या आहेत, मुवमेंट्स आहेत स्पेशली, त्या दाखवता येणार नाहीत असं जाहीर करणारं पत्र पहिल्यांदा आपण ते काढलं. तर ती किती सेन्सिटिव्ह असू शकतं हे नॅरेटिव्ह हे आपल्याला कळलं. त्यानंतर काही जी काय आपण म्हणूया की धडे आपण जसे काही कारगिल युद्धानंतर घेतले, तर तशी धडे आणि म्हणूया किंवा दिशा आपल्याला जी पुढची मिळाली ती देखील खूप महत्त्वाची मिळाली ऑपरेशन सिंदूरमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल प्रिपेअर्डनेस, जे आपण पहिल्यांदा ह्याआधी कधी केलं नव्हतं, की आपलं ड्रिल कसं असेल, आपण ब्लॅकआउट्स कसे करायचे, जर आपल्यावरती शत्रूची विमानं आली तर आपलं ड्रिल काय असेल, हे विषय तरी आपल्या डिक्शनरीमध्ये आले ना सगळ्यांच्या, एक नागरिक म्हणून. याच्या आधी सीमा जाणे आणि ते सैनिक जाणे, आपण वरणभात आपलं घर इतकं कम्फर्ट झोनमधलं जी मेंटॅलिटी होती आपली, ती कुठेतरी बाहेर निघाली की नाही, आताचं युद्ध सीमेवरतीच नाही लढलं जाणार आहे आणि केवळ सैनिक नाही लढणार आहेत, सगळे नागरी सैनिक आहोत आपण. आणि वायुदलाचे प्रमुख म्हणालेही होते की यू नीड नॉट वेअर एनी युनिफॉर्म, तुम्ही तसेच योद्धे आहात. हे त्यांनी आवर्जून त्यावेळी सांगितलं होतं ठणकावून की तुमची खूप मोठी जबाबदारी आहे त्या ठिकाणी. सो आपण देखील ह्याचा कुठेतरी एक भाग झालो की माझ्या शेजारी माझं सोसायटी म्हणून काय संघटन आहे, माझ्यावरती 10 नंग्या तलवारी चालून आल्या तर मी काय करायचं आहे. किंवा एक मोठं वॉरफेअर आत्ता सध्या डोळे उघडते ते म्हणजे NBC वॉरफेअर, जे काही वर्षांआधी होते, न्यूक्लिअर बायोकेमिकल ज्याला आपण म्हणतो, की रेसिनसारखं जे विष आहे
ते कितीतरी किलोंनी सापडलेलं आहे अतिरेक्यांकडे. आता गुजरातमध्ये काही किलो आरडेक्स आणि त्याच्याबरोबर रेसिन नावाचं जे विष असतं ते 6,000 पटींनी सायनाईडपेक्षा विषारी असतं. आणि शस्त्र लागतच नाही आता लढायला, आता बंदुकी लागत नाहीत, इक्विपमेंट्स लागत नाहीत. त्यात तुम्ही करा प्रयोग काय करायचं ते. आम्ही त्यातला ड्रॉपरनी एक थेंब तुमच्या पाण्याच्या याच्यामध्ये मिसळू आणि कुठलंही प्रूफ मागे न ठेवता किंवा कुठलाही काहीही पुढे हे न करता त्याच्यातनं माणसं मरणार आहेत, हजारोंनी मरणार आहेत. त्याची तयारी आणि त्याच्या प्रयोगशाला पकडल्या गेल्या आणि ठिकठिकाणी कितीतरी 1000 किलो असं आरडीएक्स देखील सापडलं. जे आता दिल्लीचा जो स्फोट झाला ज्याच्यामध्ये एक सुसाईड बॉम्बर गेला, त्याच्यानंतर मोबाईलवरती आपण सगळ्यांनी त्याचं की आत्मदहन करणं किंवा सुसाईड बॉम्बर होणं ही किती मोठी धर्माच्या दृष्टीने पवित्र गोष्ट आहे असं उदात्तीकरण करणारा व्हिडिओ त्यांनी काढला आणि मग ते सगळं झालं पुढचं केस. तर इथपर्यंत सगळे ते पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला जो सिव्हिल प्रिपेअर्डनेस पाहिजे आहे त्याची पातळी आत्ता आहे त्याच्यापेक्षा खूप पटीने जास्त लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये, कारण ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ते संपणार नाही. त्याचा आपण जास्तीत जास्त भाग होत आहोत आता दिवसेंदिवस. त्यानंतर स्ट्रॅटेजिकली जर बोलायचं झालं तर आपल्याला एक कळलं की डिफेन्स सेक्टरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तातडीने काही पावलं उचलली गेली. त्या इन्व्हेस्टमेंटसाठी एक मोठी डिफेन्स इंडस्ट्री तयार झाली. अनेक गोष्टी आपण प्रायव्हेट सेक्टरसाठी देखील खुल्या केल्या. मला वाटतं 30,000 करोड एवढं बजेट फक्त ड्रोनसाठीचं आहे आता सध्या सँक्शन झालेलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे शोध आपण लावत आहोत, वेगवेगळे आपण आत्ता इंडियन नेव्हीने तर खूप वेगवेगळे प्रयोग आत्ता केलेले आहेत आणि रोज एक परवा तारा नावाचं मिसाईल आपण ऐकलं तर डेली आपल्याला एक काही ना काही बातमी मिळते आहे. एवढे वेगवेगळे आपण लॉन्च करत आहोत, वेगवेगळे आपण क्षेपणास्त्र असतील त्याच्यामध्ये नेव्हीचे असेल, एअर डिफेन्सची असतील. तर त्याच्यामुळे एक आत्मनिर्भर भारत ह्याची खूप टर उडवली जायची आधी, पण जेव्हा कळलं की एकदा युद्ध सुरू झालं तर कुणी कुणाचं नाही. आपल्या चीनही त्यांना पाठिंबा देताना दिसला, अझरबैजान, तुर्की सगळे त्यांच्या बाजूने जाताना दिसले. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला या सगळ्यांशी लढणं भाग आहे एक दिवस. म्हणजे काल परवा भारती फार छान म्हणाले की सगळ्याचा न्याय होणार आहे, कोई नाही बचेगा, प्रत्येकाचा न्याय होणार आहे. तर अशा पद्धतीने आपली तयारी, आपलं जे उद्दिष्ट आहे ते खूप ब्रॉड आहे आर्म फोर्सेसचं. तर तो केवळ मंत्र नाही आहे, म्हणजे ती केवळ एक शब्द नाही आत्मनिर्भर, तो एक मंत्र आहे, ते एक सूत्र आहे. आणि आत्मनिर्भर दृष्टीने आपण होण्याच्या दृष्टीने आपण खूप महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. एक मिशन सुदर्शन आहे, ते साधारण 2037पर्यंत आपलं 35 किंवा 37च्या दरम्यान ते तयार होईल. तर केवळ 2 ते 3 वर्षात शॉर्ट टर्मच्या गोष्टी आपण विचार नाही करत आहोत. काही गोष्टी ह्या 3 ते 4 वर्षात होतीलही, पण 10 ते 12 वर्षात काही गोष्टी साध्य होणार आहेत. काही गोष्टी या 2047चं उद्दिष्ट ठेवून त्याची पायाभरणी आत्ता झालेली आहे की तेव्हापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी तयार करू. आणि आपण स्पेसवरती कशी कमांड करू, स्पेसमध्ये ते बॅटलफील्ड्स लढतात, तर ते स्पेस देखील आपण एक दिवस कसं ऑक्युपाय करू हे परवाच त्यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. ती कॉन्फरन्स होई, प्रत्येकाने बघा, 2 तास चाललेली कॉन्फरन्स आहे. तर त्या सगळ्या स्पेस बॅटलसाठी आपण कसं तयार होऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अर्थव्यवस्था कशी बळकट करू. कारण जेव्हा कुठलं युद्ध होतं तेव्हा त्याचा डायरेक्ट परिणाम आत्ता आपण बघतोय. इराण आणि US सगळ्या युद्धामध्ये अर्थव्यवस्थेला किती ठिकठिकाणी धोका तयार झाला आणि भारत देखील त्यात नाहक भरडला गेला. तर कुठल्याही युद्धासाठी जेव्हा तयार होतो त्याची सुरुवात अर्थव्यवस्थेपासून होते की आपण आत्मनिर्भर तर व्हावंच, आपण इक्विपमेंट्स, वेपन्स, मिसाईल्स या दृष्टीने तयार व्हायलाच पाहिजे. परंतु जर युद्ध दीर्घकाळ चाललं तर त्याला पुरून उरणारी आणि आपला कुठलंही नुकसान न होऊ देणारी बळकट अर्थव्यवस्था विविध मार्गांनी तयार करणं हे खूप मोठं उद्दिष्ट आहे. युद्ध हे केवळ रणांगणावरती लढलं जात नाही, अनेक ठिकाणी अनेक स्वरूपामध्ये ते लढलं जातं. जसं मी सुरुवातीला म्हणाले की काही मुत्सद्देगिरीने काही डाव जिंकायचे असतात, काही डाव न लढता जिंकायचे असतात. तसं अर्थव्यवस्था हे असं क्षेपणास्त्र आहे की अर्थव्यवस्था ज्याची बळकट तो राज्य करेल. हे आपण इतर काही विकसित देशांकडे पाहून देखील आपल्याला हे सहज कळू शकतं. तर अशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूरमधनं खूप धडे आपल्यापर्यंत आले. आपल्याशी निगडीत अजून एक विषय म्हणजे सायबर सिक्युरिटी. 1.5 मिलियन अटॅक्स पाकिस्तानने आजवर आपल्यापर्यंत केलेले आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 क्षेत्र हे टार्गेट आहेत. बँकिंग आपलं जे फील्ड आहे बँकिंगचं, त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर, ही अशी म्हणजे बरोबर टार्गेट ठरवून त्याच्यामध्ये प्रचंड सायबर अटॅक्स चालू आहेत. तर ह्या ज्या ॲड्स असतात त्या आपण सिरियसली घेऊया की आपला पासवर्ड कोणाला द्यायला नाही पाहिजे. आपले फोटोज किंवा मी या एअरपोर्टवरती आहे, त्या एअरपोर्टवरती आहे, लगेच टाकण्याची गरज नाही आहे. आपली मूवमेंट बेसिकली इतक्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती पाळत ठेवण्यासाठी हे करते. तर आपण जरूर टाकावे इकडे तिकडे गेल्याचे फोटो, पण तिथून जाऊन निवांत घरी बसून मग टाकायचे की मी लंडनमध्ये आहे,
काही बिघडत नाही ना त्याने. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी नागरिकांपर्यंत आलेल्या आहेत आणि त्या युद्धाशी निगडीत आहेत. कारण हे जे आपण आपल्याला सहज वाटतं फेसबुक आणि इन्स्टा वगैरे, यातनं किती बँकिंगचे घोटाळे, की अरे मला काल तुझा फोन आला होता, मी 10,000 ट्रान्सफर केले. ही घरटी घडलेली गोष्ट आहे अगदी सामान्य घरांमध्ये. कोण करतं हे कॉल, कोण हॅक करतं, कोणाला कळतं की तुम्ही अमुक ठिकाणी गेलेला आहात, घरी तुमची बायको एकटी आहे, हे कसं कळतं? तुम्ही जबाबदार आहात. आपली सुरक्षा आपली जबाबदारी. केवळ सरकार आहे ना आता, मग सरकार निवडून कशासाठी दिले? नाही रे बाबा, तुझी पण काही जबाबदारी आहे, तुझी पण आहे. मी, माझं कुटुंब, स्वतः, स्त्रिया सुद्धा, की स्त्रियांसाठी नेहमी मग एवढ्या आता सगळ्या केसेस घडतात, तुम्ही डोळे बंद करून का बसला? माझी सुरक्षा माझी जबाबदारी. एक तरुणी आहे मी, किती लोकांशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे, मी किती ठिकाणी वाचलं पाहिजे, स्वतःला चतुरपणे वागलं पाहिजे, मी स्वतःला किती ओपन अप करते अनेक ठिकाणी. का म्हणून मी माझे डिटेल्स बडबड करत फिरते सगळीकडे? मुलींना कळायला नको आहे? माझी सुरक्षा माझी जबाबदारी. हा मूलमंत्र जर आपण घेऊन लढलो तर आपण खूप चांगले सैनिक म्हणून लढू असं मला वाटतं. म्हणजे ह्यातनं हा खूप मोठा टेकअवे मला जाणवतो ह्याच्यामधनं जो घ्यायचा आहे. दुर्दैवाने काय होतं ना, आपला बुद्धिभेद खूप केला जातो. परवाचाच मला एक खूप पेपरचं उदाहरण द्यायचं की एका अगदी नामांकित लोकसत्तासारख्या पेपरमध्ये 2 लेख छापून आलेले होते की पाकिस्तानचं रूप किती बदलतंय आता वगैरे. हे सगळं जस्टिफाय करणारे ते लेख होते. अग्रलेख म्हणजे की ऑपरेशन सिंदूर मागच्या वर्षी घडलं, कदाचित ते यावर्षी घडू नसतं शकलं, एवढा पाकिस्तान शांततेच्या मार्गाला लागलेला आहे, असं त्याचं मर्म होतं त्या लेखाचं. आणि दुसराही लेख असा होता की ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या कसं पथ्यावर पडलेलं आहे आणि तिथून पुढे पाकिस्तान कसा विकास करत आहे. अरे जी गोष्ट 2 राष्ट्रांना वेगळी करण्यासाठी म्हणजे मूलभूत ठरली, जी गोष्ट 47-48 साली कधी सुधारली नाही, जी 65 साली 71 साली कारगिलमध्ये झाली नाही, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या अटॅक्समध्ये आपला जो समाज आहे, जे राष्ट्र आहे, ते होरपळून निघतंय. दहशतवादाचा फक्त चेहरा बदलला जातोय, त्याची मोडस ऑपरेंडी बदलतीये, त्याच्या मागचं मूळ तत्व हे बदलणार नाही अंतापर्यंत. हे अगदी इतर देशांना कळतं. म्हणजे मला खूप छान छान असे जे आम्ही ऐकते काही डिप्लोमॅट्स जे बोलतात युएसचे, ते हिलरी क्लिंटन असं म्हटलं, तुम्ही अंगणात साप पाळले तर तुम्हाला ते चावणार एक दिवस. तसा पाकिस्तान आहे. कळत नाही त्या बाईला काही असं स्टेटमेंट करायला. किंवा युएसचे एक डिप्लोमॅट म्हणतात की पाकिस्तान इज अन इंटरनॅशनल मायग्रेन, कारण मायग्रेन कधीच संपत नाही. त्या देशांना कळत नाही पाकिस्तानचं खरं स्वरूप आणि त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या बघा. विजा कोणाला द्यायचा, किती काळ द्यायचा, का कडक यांच्या सगळ्या विजा पॉलिसीज असतात. काहीतरी कळतं ना त्यांना आपल्यापेक्षा तिथे. तर त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असं वाटेल की पाकिस्तानचे फोटो कितीही दिसू देत पेपरवरती की शांततेचा करार कसे करतायत, 2 राष्ट्रांमधलं युद्ध संपवण्यासाठी वगैरे पाकिस्तान कसं कारणीभूत आहे, पण तो सगळा आपला बुद्धिभेद आहे. त्याच्यामुळे आपलं जे खरं स्वरूप आहे ते आपण सगळ्यांनी ते जपलं पाहिजे. आणि मी जसं म्हणाले तसं आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं हे खूप क्रमप्राप्त आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपली सुटका नाही आहे. आपण आत्तापर्यंत जे ऐकलं, आर्मी आणि एअरफोर्सच्या ज्या सगळ्या ह्या घटना घडल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, एक प्रश्न असा स्वाभाविक विचारला जातो की याच्यामध्ये इंडियन नेव्ही कुठे होती, म्हणजे समुद्राची आपली जी तयारी होती ती कुठपर्यंत होती. तर मला हे देखील सांगायला किंवा ह्याला जोडायला एक मला खूप आनंद वाटतो की इंडियन नेव्हीने खूप प्रचंड अशी तगडी मॅरिटाईम ज्याला डॉमिनन्स म्हणतो तो तयार केलेला होता, जेणेकरून पाकिस्तानची हिंमत झाली नाही समुद्री मार्गाने काहीही कुरापत्या करायची. आणि एकदा म्हणजे ऑपरेशन सिंदूरबद्दल आपण जाणून घेतलंच, पण इतिहासातली एक प्रचंड मोठी विजयी घटना मला एक जाता जाता ती युद्धकथा सांगायला आवडेल की इंडियन नेव्हीने पाकिस्तानला असा काही धडा शिकवलेला आहे इतिहासामध्ये. आपण नेव्हल डे साजरा करतो 4 डिसेंबरला, त्याच्या मागची ही गोष्ट आहे की 65 साली आपला नेव्ही आपली एवढी विकसित नव्हती, म्हणून 65च्या युद्धामध्ये आपण म्हटलं होतं की म्हणजे तेव्हा असा आदेश होता की नेव्ही फारशी ॲक्टिव्ह नसणार आहे. याचा फायदा घेऊन ऑपरेशन द्वारका हे घडवलं पाकिस्तानने आणि त्याचं छुपं नाव होतं ऑपरेशन सोमनाथ. आणि खैबर, टिपू सुलतान, बाबर, शहाजहान असा 7-8 तोफांचा ताफा, एक मोठा बोटींचा ताफा हा सोमनाथवरती झेपावला. आणि कमांडर गझनवी असं म्हणाले होते त्या काळी की सोमनाथवर जे गझनीने आक्रमण केलं होतं ते आठवा, आता फक्त घोड्यांची जागा बोटींनी घेतली आहे, हे लक्षात घ्या. इतकं तीव्र तो अटॅक होता. त्याच्यामध्ये नुकसान काहीही झालं नाही आपलं. काही तोफगोळे आपल्याला सापडले आणि त्या देखील दुसऱ्या महायुद्धात वगैरे बनावटीचे ते सगळे गोळे होते, फारसं नुकसान झालं नाही. गाय मात्र एक मारून गेले ते जाताना. आणि अशा पद्धतीने त्यांना धूर वगैरे दिसला आणि त्यांनी सगळीकडे कांगावा केला. प्रचंड मोठा आपल्या नेव्हीने विजय भारतावरती मिळवलेला आहे. आणि 8 सप्टेंबर हा पाकिस्तानचा नेव्हल डे म्हणून डिक्लेअर झाला 65च्या साली.
ती कुठेतरी खतखत भारताच्या नौदलाने पुढच्या 4-5 वर्षात इतक्या सुंदर पद्धतीने भरून काढली की आपले अनेक तज्ज्ञ रशियामध्ये गेले, इतर देशांमध्ये गेले, वेगवेगळी तंत्रज्ञान आपण तिथून शोधून काढली. तिकडनं काही बोटी देखील आपण आयात केल्या, युद्धनौका मोठ्या प्रमाणात आयात केल्या. त्या इतक्या भव्य होत्या की त्या उतरवून घेण्यासाठी मुंबई बंदर हे सक्षम नव्हतं. कलकत्त्यावरती त्या उतरवण्यात आल्या आणि तिथून टोईंग मशीनने त्या इकडे विविध ठिकाणी त्या पोहोचवण्यात आल्या. आणि 71च्या युद्धात मात्र ते नेव्हीने त्या सगळ्यात पराक्रमाचा करता हे केला. आणि आपण ज्या पद्धतीने त्यांची खैबर आणि या सगळ्या ज्या युद्धनौका होत्या विनाशक, त्या पाकिस्तानला प्रचंड 3 आणि 4 डिसेंबर ह्या तारखांना 71च्या युद्धामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये आपण विनाश केला. ऑपरेशन कराची, ऑपरेशन ट्रायडंट हे आपण घडवून आणलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तेलांचे साठे, नेव्हल हेडक्वार्टर्स आणि युद्धनौकांचा विनाश केला की कराचीमध्ये ती आग 3 दिवस जळत होती. पुढचे 3 ते 4 वर्ष पाकिस्तान्यांना सूर्यदर्शन नव्हतं. एवढं प्रचंड कंबरड आपण त्या ठिकाणी नेव्हल सगळ्या तिथल्या हेडक्वार्टरचं आणि त्या सगळ्या संरक्षण दलांचं त्यांच्या मोडलं. आणि आपण अतिशय अभिमानाने 4 डिसेंबर हा भारताचा नौदल दिन म्हणून साजरा करतो 71च्या नंतर. हा सगळा इतिहास असल्यामुळे ह्या वेळेस मला असं वाटतं की आपण ह्या मार्गाने काही करू असा पाकिस्तान धजावला नाही. म्हणजे परवा नौदल प्रमुख देखील ते म्हणाले की आम्ही वाट बघत होतो पण नाही आम्हाला फारसं संधी मिळाली, पण मला असं वाटतं येणाऱ्या काळात ते होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता मॉडर्नायझेशन या सगळ्या सैन्य दलांचं चालू आहे. तर अशा पद्धतीने एक ऑपरेशन सिंदूरची युद्धकथा, युद्धगाथा म्हणूया आपण सगळ्यांनी हे केली. मला असं वाटतं की शौर्यकथा ऐकताना तो शौर्याचा अंश कुठेतरी आपल्यामध्ये देखील येतो. म्हणजे सावरकर एक खूप छान 1857च्या पुस्तकामध्ये म्हणतात की हुतात्म्यांच्या रक्तात काय तेज असेल ते असो, पण ते ऐकून आपल्या देखील चित्तातल्या आपली देखील उदार चित्तवृत्तीनं बहर येऊ लागतो. तर अशा पद्धतीने हे गुण, हा शौर्याचा गण आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये येतो. म्हणजे तो यावा अशी मी कामना करते. आणि अटलजींचं एक काव्य फार 2001 साली संसदेमध्ये गाजलं होतं, ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की लोकतंत्र के मंदिर पर जब आतंकवाद के बादल हो, लोकतंत्र के मंदिर पर जब आतंकवाद के बादल हो, बादल भी ऐसे वैसे क्या जो बूंद बूंद से पागल हो, तब हमें हमारी सांसों से आंधी को अंदर लाना है, तब हमें हमारी सांसों से आंधी को अंदर लाना है, छिन्न भिन्न हो करके भी मंदिर की नींव बचानी है, छिन्न भिन्न हो करके भी मंदिर की नींव बचानी है. धन्यवाद.